नमो नमः। अद्य अस्मिन् समारम्भे माससंस्थायाः दशमे वर्धापनदिने अस्मिन् सभागृहे उपस्थितानां सर्वेषाम् अहं सुस्वागतं करोमि, अभिवादनं च करोमि। अग्रे मम विचारः अहं महाराष्ट्रीभाषायां प्रकटीकरोमि। प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ चरक संहिता असा विषय मला दिलेला आहे। हे म्हणजे पिवळा पितांबर असं म्हणण्यासारखं मी म्हणेन, कारण चरक संहिता ही प्रॅक्टिकलच आहे। संहिता या चिकित्सेचे ग्रंथ आहे, हे कोणते साहित्याचे किंवा संस्कृतचे प्रचूर असे ग्रंथ नाही आहे। एक चिकित्सेचा ग्रंथ बघा, विचार करूया आपण की त्या काळातल्या लोकांची प्रज्ञा किती मोठी असेल की चिकित्सेसारखा ग्रंथ किंवा विषय हा पद्यामध्ये लिहायचा। आज लिहून बघता का आपल्याला डेव्हिडसन किंवा हॅरिसन? पद्यात लिहिणं अशक्य आहे, पण या लोकांनी तर पद्यात लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे हे अत्यंत प्रकांड पंडित होते आणि त्यामुळे चरक संहितेचा आज जो काही अभ्यास होतो चरक संहितेचा कॉलेजमध्ये, तो म्हणजे इतके स्थान आहेत, इतके अध्याय आहेत, इतका शब्द इतक्या वेळा आलेला आहे, हा अजिबात अपेक्षितच नाही आहे। तेव्हा त्याचा प्रॅक्टिकलच ॲप्लिकेशन झालं पाहिजे आणि त्यामुळे असा जरासा ऑफबीट विषय ठेवल्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो की सहसा म्हणजे निरूपण हे वेगळा विषय आहे, तिथे 2-2, 3-3 दिवस फक्त संहिता अध्ययन चालतं। पण एखाद्या सेमिनारमध्ये, एखाद्या संस्थेचा एखादा सेमिनार, तोही वर्धापन दिनाचा, त्याच्यामध्ये असा विषय ठेवण्याचं धाडस करणं, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। माझ्याकडे देता येईल का नाही? एक चरक म्हणजे काहीतरी गूढ असं आपल्याला वाटतं, वाघवडा जरा जवळचा वाटतो, शब्द जरा जवळचे आहेत, किंबहुना तो प्रचारात जास्त आहे आणि चरक म्हणजे काहीतरी गूढ आहे, चरकाचं काहीतरी आपल्याला समजत नाही, अशा प्रकारची एक फार मोठी गैरसमजाची भावना सगळीकडे पसरली गेलेली आहे। चरक हा अत्यंत स्पष्टपणे सर्व गोष्टी कुठेही गूढ भाषेत न सांगता स्पष्टपणे करणारा ग्रंथ आहे, असा माझा तरी अनुभव आहे। आणि त्यामुळे जे काय गूढ वाटतंय ते तेजाचं वलय आहे, प्रकाशा कधीही गूढ नसतो आणि त्यामुळे चरक हा प्रकाशाचा ग्रंथ आहे। त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडासा प्रवेश करू, फार वेळ कमी आहे। तुम्हाला जशी भूक लागलेली आहे तशीच भूक मलाही लागलेली आहे, त्यामुळे मी सगळ्यांचं फार वेळ न घेता मला जो वेळ दिलेला आहे 1 तास तो पूर्ण करणार आणि मग माझा विषय संपवणार। अश्विनी कुमार माझे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांना वंदन करतो। पुढे माझे जे आयुष्यातले अश्विनी कुमार आहेत, सदानंद सर, देशमुख सर आणि अनंत धर्माधिकारी सर, यांना अभिवादन करून, कारण मी जे काय बोलणार आहे ते दोघांनी सांगितलेलं तेच बोलणार आहे, माझ्या मनचं काहीच बोलणार नाही आहे, त्यांना वंदन करून पुढे जाऊया। सतत अध्ययन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हा बुद्धिमेधाकरगण सुश्रुताने सांगितलेलं आहे। पण त्याच्यामध्ये पहिलंच सतत अध्ययन आहे। जर अध्ययन असेल तर चर्चा करता येईल, चर्चा करायची असेल तर त्याला परतंत्रावलोकन पण लागतं आणि या सगळ्यासाठी कोणतरी आचार्याचं सेवा, म्हणजे त्याच्या सहवासात, सेवा म्हणजे पाय दाबणं नाही तर त्याच्या सहवासात राहणं आचार्यांच्या एखाद्या, हे महत्त्वाचं आहे। खरं सभेचा असा नियम असतो की ज्येष्ठ व्यक्तीनंतर कोणी बोलू नये, पण सेमिनारची आजची रचना अशी होती की मला चिकित्सा महर्षी वैद्य कामत सरांच्या नंतर मला बोलायला लागतं। मी फार छोटा आहे त्यांच्यापेक्षा सर्वार्थाने, पण मी धाडस करतो सर, सॉरी त्याच्याबद्दल। मी माझ्याकडनं माफी मागतो की तुमच्यानंतर मी बोलतो आहे। वास्तविक सभेचा नियम आहे की जो ज्येष्ठ असतो तो सगळ्यात शेवटी बोलत असतो। त्यामुळे बुद्धिमेधाकर हा बुद्धिमेधाकर गण आहे, हा आपण सर्वांनी, याचं सोपं आहे, हा आचरण करायला काही हरकत नाही असं मला वाटतं, खूप सोपं आहे। पुढे आज मी जे इथे काही बोलायचा प्रयत्न करणार आहे त्याचे 2 उद्देश माझे असे आहेत की एक, ग्रंथ वाचायची पद्धत नक्की कशी हो, कशी असली पाहिजे आयडियल, ते माझा जो अनुभव आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करेन। आत्ता सरांनी माझा उल्लेख केला की मी मध्यंतरी भानूमध्ये टीका वाचून काढली, मी डेंग्यूने आजारी होतो, ॲडमिट होतो, फक्त IV वरती होतो। मी सांगित होतो की मला ॲलोपॅथिक काही लावू नका, माझं शरीर दुष्ट करू नका ॲलोपॅथिक औषधं देऊन। आयुर्वेदिक औषधं चालू होती आणि
फक्त IV फ्लूइड लागले तर गरज होती. माझ्या भावाचंच हॉस्पिटल आहे, त्यामुळे फक्त अंडर ऑब्झर्वेशन होतो. काय करायचं पडल्या म्हणून भानूमध्ये टीका वाचून काढली. अध्ययनाची अशी पद्धत नसावी असं माझं मत आहे. टीका वाचायची तर ती आपण टीकाकार होऊन ती वाचली पाहिजे. आपण त्याच्या भूमिकेत शिरलो पाहिजे. जसं एखाद्या नटाला जर का एखाद्या सिनेमात नाटकात काम करायचं आहे तर त्याला त्या भूमिकेत शिरायला लागतं. असं बाहेर राहून होणार नाही. तसं ग्रंथ वाचायचा तर आपण चरक व्हावं लागतं. चक्रपाणी वाचायचा तर आपण चक्रपाणी व्हावं लागतं. ही प्रोसेस खूप मस्त आहे आणि अतिशय अनुभवण्यासारखी आहे. त्यामुळे ऋषी म्हणजे काय, आपल्याकडे अनेक शब्द येतो. चरक ऋषी होते, अमुक महर्षी, तमुक महर्षी. ऋषी शब्दाचा अर्थ आपल्याला असा साधारण डोळ्यासमोर असा येतो सिरियलमधनं किंवा पुस्तकातनं, की जे वैराग्य प्राप्त केलेलं आहे, संसार त्याग केलेला आहे, अंगाला राग फासलेली आहे, रुद्राक्ष धारण आहे, जाता येता सगळ्यांना शाप देत आहे, तुझं दगड हो, तुझं कुत्र हो वगैरे वगैरे, अशा डोळ्यासमोर जातात, पोदिष्ट वगैरे वगैरे. तसा अर्थ आम्हाला अभिप्रेत नाही आहे. चरकाचा जो ऋषी अभिप्रेत आहे ते कोशात जो अर्थ आहे तो म्हणजे ज्ञानेन संसार पारम पश्यती शास्त्रकृत आचार्य हा ज्ञान संसारयो, दोघांमध्ये पारंगत आहे. संसारात पण पारंगत आहे, ते काय वैराग्य धारण केलेलं नाही, आणि ज्ञानातही पारंगत आहेत. इथे ज्ञानामध्ये विज्ञान पण येतं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे आत्मज्ञानाकडे नेण्याचे मार्ग. आयुर्वेद हे विज्ञान आहे, तो मोक्षाकडे न्यायचा मार्ग आहे, आत्मज्ञान करून द्यायचा मार्ग आहे. आपण आयुर्वेदाचं अध्ययन का करावं असं चरक एका ठिकाणी म्हणतात, की आपल्याला स्वतःचं जाणीव झाली पाहिजे की मी नक्की कोण आहे. मी अभिजित सराफ नाही हे ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी मला आयुर्वेद थोडाफार कळला. देहबुद्धी नष्ट होणं, देहात असतानाही देहबुद्धी नष्ट होणं हा ग्रंथ वाचनाचा अंतिम उद्देश आहे. तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे, निदान या जन्मात तरी, म्हणजे पुढचा मार्ग सोपा होईल. तर ते आप्त रजतम बाकी शब्द तुम्हाला माहिती आहे, त्यात वेळ घालवत नाही. पुढे लाईफ मिशन काय, चरकसंहिता का वाचायची, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे ती का वाचायची, एक उद्देश तर मी अंतिम सांगितला. पण आपला व्यवसाय पण चालला पाहिजे. पण केवळ व्यवसायाच्यासाठीच चरकसंहिता वाचू नये म्हणून चरकाने लिहून ठेवले स्वतः. पूर्वते येतो वृत्त्यर्थम चिकित्सा पण्य विक्रय. जे व्यक्ती चिकित्सेचा आयुर्वेदाचा बाजार मांडतात, अनेक सेंटर्स काढतात, काढावीत, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याचा बाजार करू नये. शास्त्राधारित असलं पाहिजे. हे स्वतः मी माझं मनचं नाही आहे, चरकाचं आहे. ते काय करतात, ते कांचन राशी भितवा सोन्याचा ढिगारा सोडून देत आहेत आणि पांशू राशी उपास धुळीला घेऊन बसलेले. आणि म्हणून चरकसंहितेचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायचं तर व्यवसाय करावा, वृत्त्यर्थ करू नये. पोट भरेल एवढं करावा. धर्माधिकारी सर माझे गुरुजी चिकित्सेचे पैसे घेत नाही. ते का घेऊ शकत नाही, का घेत नाही, कारण त्यांचा शासकीय जो काही त्यांची सेवा झाली त्यातनं त्यांचं वृत्ती चालू आहे. पण ज्यांचं केवळ चिकित्साच वृत्ती आहे त्याने वृत्तीपर्यंत पैसे घ्यावे, त्याच्यापेक्षा जास्तीचं घेऊ नये. हा मला सरदेशमुख सरांनी दिलेला एक कानमंत्र. जास्तीचे पैसे घेऊ नये, कारण तुम्ही सोन्याच्या राशी सोडून धुळीला घेऊन बसाल आणि ते पापकर्म होईल. आणि म्हणून आपल्याकडे स्वभाव परमादाच्या पुढे असं म्हणलेलं आहे की आतंक पंक मग्नानम. आपण एखादा आजार बरा करतो असं चरक कुठे म्हणत नाही. आपण आजार बरा करत नाही, आजार आपोआप बरा होत असतो स्वभाव परमादाने. आपण फक्त त्याला चिखलात दलदलीमध्ये अडकलेल्या माणसाला जसा हात द्यायचा असतो तेवढंच काम करतो आपण, बस. पण तेही पापकर्म असल्यामुळे वैद्याने काही नियम पाळायचे आहेत, ते पण चरकात पुढे दिलेले. ते काय ते आपण नंतर बघूया. आज फार मोठा विषय, धाडस करतो जरा बोलायचं. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे, व्यवहारात कसं वापरायचं. आज आपल्यामध्ये जातीवरनं अनेक भेद पडले गेलेले आहेत, वैद्यांमध्ये पण झालेले आहेत, खूप भांडाभांडी चालू आहे. पण चरक असं म्हणतो ज्याची विद्या समाप्त झालेली आहे तीच त्याचा दुसरा जन्म आहे. द्वितीया जाती उच्चते, त्याला पूर्वजन्म नाही. तुम्ही कोणी असा मागच्या जन्मामध्ये, तुमचं आडनाव काही असो, प्रत्येकजण आपापल्या आडनावाचा अभिमान घेऊन बाळगतात, अभिनिवेश करतात. हा अभिनिवेश वैद्याकडे नसला पाहिजे. माझी एवढी मोठी परंपरा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हा अभिनिवेश नसला पाहिजे. किंवा
आम्हाला आजपर्यंत काही शिकवलं गेलं नाही म्हणून आमच्यावर प्रॉब्लेम झाले, हा पण अभिनिवेश नसला पाहिजे. हे दोन्ही नसलं पाहिजे. म्हणून चरक असं म्हणतात की तुम्हाला जर खरा अर्थ हवा असेल तर तुम्ही जन्माचा अभिनिवेश सोडला पाहिजे. थोडं तात्विक बोलणार आहे मी आधी आणि मग आपण आयुर्वेदाकडे जाऊ. पुढे न अर्थार्थम नापि कामार्थम, काही कामासाठी इच्छेसाठी किंवा पैशासाठी तुम्ही चिकित्सा करू नका, तर ती भूतदयाम प्रति करा. वर्तते या असा जो करेल त्याला सगळं मिळेल. सगळ्यामध्ये पैसे पण आले, फेम पण आला आणि आत्मज्ञान पण आलं, सगळं मिळेल. तुम्हाला सगळ्यांना सिनेमा माहिती आहे मुन्नाभाई MBBS. त्याच्यामध्ये तो प्रिन्सिपल असतो, तो काय म्हणतो, अगर मैं मेरी बेटी का ऑपरेशन करूँ तो मेरा ये रॉक स्टेडी हैंड काम नहीं करेगा, इसलिए नेवर लव युअर पेशंट. याच्या एक्झॅक्टली उलट चरक आणि सुश्रुत असं सांगतात की भिषक याने आतुराला स्वसुतान इव आचर्य, हा आपला पुत्र किंवा पुत्री आहे असा विचार करून त्याची चिकित्सा कर. त्या आपल्या मुलाची किंवा मुलीची जेवढी आत्मीयतेने आपण चिकित्सा करू तशी प्रत्येक रुग्णाबाबतीत करावी असा आपल्याला आदेश आहे. पुढे आता आपण थोडंसं व्यवहाराकडे येऊ. चरकांनी थोडं स्पष्टपणे लिहिलेलं आहे योनिव्यापक चिकित्सा अध्यायामध्ये, योगही एव चिकित्सन ही देशादी अज्ञ अपराध्यती. जो व्यक्ती अमुक अमुक रोग त्याच्यावरचा अमुक अमुक औषध एवढाच विचार करतो आणि योगाचा विचार करूनच चिकित्सा करतो तो अपराध करतो. आता चक्रपाणींना हा जरा अपराध शब्द खटकला म्हणण्यापेक्षा त्यांना वाटलं जरा हे जरा जास्त स्ट्रॉंग होतं आहे, जरा धमकी होती आहे, म्हणून त्याने त्याचं सायलेंट करून जरा केलं. अपराध्यती ती न इप्सितम साधयती, त्याला जे इप्सित आहे, इप्सित काय आपल्याला स्वास्थ्यरक्षण आणि व्याधीपरिमोक्ष हे आपलं ध्येय, ते होणार नाही जर तो फक्त योगाचा विचार करेल. आणि म्हणून त्याच अध्याय पुढे म्हणतात, तस्मात दोष औषधादीनी दश परीक्षा तत्वतः. दोष औषधं आदीचे सूत्रसांच्या 15व्या अध्यायामध्ये 10 घटक दिलेले आहेत. त्याचा विचार करून जो व्यक्ती चिकित्सा करतो तो प्राज्ञ आहे. आणि म्हणून पुढचं वाक्य जास्त महत्त्वाचं आहे, न योगैही एव केवलम, केवल योग हेच सर्वस्वी आयुर्वेद नाही. माझ्याकडे क्लिनिकला जे विद्यार्थी येतात त्यांना माझा एक नियम असतो, कारण मी वैद्य प्रमा जोशींकडे 3 वर्ष चिकित्सा त्यांच्याकडे जात होतो. त्यानंतर रमेश आनंद सरांकडे काही वेळ गेलो, काही दिवस गेलो आणि धर्माधिकारी सरांकडून सरदेशमुख सरांकडे आहे. यांनी कोणी मला योग नाही शिकवले. आनंद सरांकडे तर स्पष्ट होतं की वही पेन बाहेर ठेवायचं. प्रमा जोशी मॅडमचा प्रश्न पहिला नियम होता, प्रश्न विचारायचा नाही. पेशंट चालू असताना काय, तुम्ही ऑब्झर्व करा, शोधा, नाही सापडलं तर मला विचार. आणि वही पेन आणायचा नाही, कल्प लिहून घ्यायचं नाही. न योगही एव केवलम. आज अनेक विद्यार्थी क्लिनिकला मोठ्या मोठ्या वैद्यांच्या काय येतात तर त्यांचा योग काय आहे हे जाणून घ्यायसाठी येतात. असे कितीही योग वहीत लिहून घेतले तरी स्वतः चिकित्साला बसल्यानंतर ते योग आठवत नाहीत. हा माझाही अनुभव आहे. तिथे आपलीच बुद्धी लागते. त्यामुळे चरकाने स्पष्ट लिहिलेलं आहे, न योगही एव, अत्यंत प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. तुम्ही योग शिकू नका, तुम्ही सिद्धांत शिका. मग चरकाचा असो वाघबडाचं आहे, काय वेगळे नाही आहेत. एखाद्या वैद्याकडे जायचं, माझे वडील पण वैद्य होते, ते मला म्हणायचे माझ्याकडनं फक्त एक गोष्ट शिक, रुग्णांशी कसं बोलायचं, संवाद कसा साधायचा रुग्णांशी, एवढं शिक, बाकी तुला तुझं आपोआप येईल. 40 वर्ष माझ्या वडिलांनी प्रॅक्टिस केली, मला कधीही एकही योग शिकवला नाही. त्यामुळे न योगही एव केवळ, हा अत्यंत मोठा संदेश आपल्याला चरकांनी देऊन ठेवलेला आहे. पुढे मगाशी सरांनी सांगितलं, सरांच्या व्याख्यानामध्ये, कामत सरांच्या व्याख्यानामध्ये, की अवम्यामध्ये उल्लेख केलेला आहे गुल्म हृदरोगाचा, पण प्रत्यक्ष चिकित्सा अध्यायामध्ये मात्र वमन दिलेलं आहे. तेव्हा हे काही नियम वैद्याला दिलेले आहेत. त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की स्वयं धिया उयम कुर्यात. स्वतःच्या, हा फॅन बंद करता का प्लीज, स्वतःच्या बुद्धीने त्या रुग्णाची संप्रती समजून घ्या, उहन करा
आणि मग औषध काय द्यायचं तर ठरवा. ग्रंथालाही फॉलो करायची गरज नाही. ग्रंथ हे फक्त मार्गदर्शनासाठी दिलेलं आहे. स्वतःच्या बुद्धीने ठरवा काय करायचं. बघा ते काय म्हणतात, न एकांताने निर्दिष्ट आहे. कधी एकांताने एखाद्या गोष्टीचा निर्देश करू नये. की तसं मग अशी वृक्कविकार चालतं. वृक्कविकार आला रुग्ण की दे वजडीची बस्ती, आला कुष्ठरोगी की दे स्नेहपान. कुष्ठरोगामध्ये भरपूर स्नेहपान आहे. असा एकांतिक विचार कधीही करू नये. स्वयं अपि अत्र वैद्येन तर्क्यम बुद्धिमता भवेत. आपल्या बुद्धिपूर्वक तर्क करून तो योग्य आहे का नाही हे पारखून मग त्यांनी चिकित्सा सुरू करावी. उत्पत्तीची सा अवस्था, जर ती अवस्था निर्माण झाली असेल तर जे कार्य करायला सांगितलेलं नाही आहे ते केलं तरी चालतं. आणि जे कार्य करायचे सांगितलेलं आहे ती अवस्था जर का नसेल तर ते कार्य करायचं नाही. छर्दी रुद्रोग गुल्मानाम वमनम स्वेचिकित्सते. आम्ही इथे अवाम्यामध्ये सांगितलेलं आहे की छर्दी रुद्रोग गुल्मामध्ये वमन देऊ नका, पण चिकित्सा स्थानामध्ये आम्हीच सांगून ठेवलं आहे की इथे गुल्मामध्ये 3 ठिकाणी वमन द्यायला सांगितलं आहे. कफश गुल्माच्या 3 अवस्थांमध्ये वमन द्यायला सांगितलेलं आहे. अवस्थां प्राप्य निर्दिष्टम कुष्ठीनाम बस्ती कर्मच. कुष्ठरोगामध्ये बस्ती देऊ नये असं सांगितलेलं आहे, पण चिकित्सा अध्यायामध्ये बस्ती दिलेलं आहे. याचा अर्थ हा अध्याय वेगाने दिला, हा अध्याय वेगाने दिला, चरसंहिता किती चुकीची आहे असं होत नाही. एक व्यक्ती मला अशा माहिती आहेत की ज्यांचं PhDचं थिसिस हा चरकसंहितेतले ड्रॉबॅक्स असा आहे. सरांकडे तुमच्याकडे पण येऊन गेले असतील त्या बहुतेक, की हा अध्याय वेगळ्या माणसाने लिहिला आहे, हा अध्याय वेगळ्या माणसाने लिहिला आहे, हा श्लोक इथे दिलेला आहे पण त्याचा उल्लेखच नाही आहे. माझं म्हणणं निगेटिव्हिटी नेवर वर्क्स. तेव्हा स्वतः ते सांगतात की असं जरी तंत्रयुक्ती लावून तुम्ही समजून घ्या की एकांतिक तंत्रयुक्ती कधी, एकांत ही तंत्रयुक्ती आहे आणि अनेकांत ही पण तंत्रयुक्ती. पुढे आता दुसरा विषय, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करताना विद्यार्थी आणि वैद्यांच्या मनामध्ये जो एक संभ्रम सध्याच्या काळात निर्माण झालेला आहे त्याचं मूळ आयुर्वेदात अवतरण शिकवण्यामध्ये आहे असं मला वाटतं. आपण आयुर्वेदावतरण काय शिकवतो, ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदम प्रजापतीमशी ग्रहत सोश्विनोतो सहस्त्राक्षम सो अत्रिपुत्राधिकान मुनीन ते अग्निमिषाधिकांस्ते तू तंत्रणे ते निरे. याच्यामध्ये रिसर्च कुठं झाला हो? आज फार मोठा शब्द रिसर्च. तुम्ही रिसर्च करता का? तुम्ही कुठे रिसर्च झाला? आम्हाला फक्त ब्रह्मा कोणतरी होते, बसले होते, त्याने स्मरण केलं आणि बस आलं खाली. तू याला शिकलो, त्याला शिकलो, त्याला शिकवलं आणि मग शिकलं याने फक्त लिहून काढलं. रिसर्च कुठं झाला? हे आयुर्वेदावतरण शिकवणं कुठंतरी अर्धवट राहत आहे, कारण ते वाग्भटाचं पद्यात्मक आहे. चरकातलं आयुर्वेदावतरण जेव्हा आपण शिकू ना तेव्हा हा प्रश्नच मनात राहणार नाही. आणि म्हणून जर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन चरकाचं करायचं असेल तर हा निर्माण कसा झाला आहे थोडक्यात आपण बघायला पाहिजे. थोडक्यात सांगणार आहे मी, फार याच्यामध्ये वेळ घालवणार नाही. मुळात काय झालं की त्रेतायुगामध्ये रोग निर्माण व्हायला लागले. म्हणजे आयुर्वेद हा 5000 वर्षांचा नसून त्रेतायुगापासूनचा आहे. कलियुगाचे 5000 वर्ष झाले, त्याच्या आधी द्वापार युगाचे 8 लाख वर्ष होती, त्याच्या आधी त्रेतायुग आहे, त्याच्यात व्याधी निर्माण झालेत आणि त्यावेळेला आयुर्वेद अवतरण झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी 8 लाख वर्ष झालेले आहेत आयुर्वेदाला. ग्रंथ रचना ही झाली असेल महाभारत काळामध्ये, पण आयुर्वेदाचं जी काही परंपरा आहे ही त्रेतायुगापासून आहे. त्याच्या आधीच असेल मला माहीत नाही. आता हे त्रेतायुग पुन्हा कोणत्या महायुगातलं ते सांगितलेलं नाही आहे. आत्ता 28वं युग चालू आहे, महायुग, म्हणून युगे 28 उभा असं म्हणतात पांडुरंगाला. आत्ता 28वं युग चालू आहे. तर त्या काळात निर्माण झाल्यानंतर त्याने ध्यानामध्ये बसले सगळे त्या काळचे शास्त्रज्ञ, ऋषी शास्त्रज्ञ, आणि त्यांनी काय जाणलं की या रोगाचा नाशाचा उपाय कोणाकडे आहे तर तो इंद्राकडे. बघा, ध्यानातनं त्यांना आयुर्वेद नाही कळलेला, ध्यानात त्यांना हा उपाय कोणाकडे आहे एवढं कळलेलं आहे. म्हणजे आयुर्वेद ऑलरेडी होता. या ऋषींनी, पृथ्वीवरच्या ऋषींनी जे काय ध्यान लावलं, ध्यानामध्ये गेले. ध्यान शब्द आहे चक्षुषा. चक्षु म्हणजे डोळे असा एक अर्थ आहे, पण चक्षुचा अजून एक अर्थ तो म्हणजे साधन. ध्यानरूपी साधनाने त्यांना हे कळलं की हा आयुर्वेद इंद्राकडे आहे. म्हणजे आयुर्वेद ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला होता, तो फक्त मनुष्य लोकांमध्ये नव्हता, त्याच्या आधी तो होताच. मग पुढे काय झालं, कोणी जायचं त्याच्याकडे शिकायला? मग भरद्वाज म्हणले मी जातो. शिकून आले. शिकून आल्यावर त्यांनी त्या इथे ऋषींची नावं दिलेली आहे बरं का. महाऋषी, ऋषी म्हणजे मगाशी बघितलं आपण, मोठे मोठे शास्त्रज्ञांना त्यांनी हा सगळा वेद शिकवला, आयुर्वेद शिकवला.
आणि मग त्यांनी एकत्र येऊन काय केलं, महर्षया हा करताय प्रथम विभक्ती बहुवचन. महर्षी इकारांत पुल्लिंग शब्दाचं प्रथम विभक्ती बहुवचन करताना मी प्रथमेत असतो. महर्षया हा ते ददृशुहु यथावत ज्ञान चक्षुषा, वर शब्द आहे ध्यान चक्षुषा. ध्यानातनं फक्त आयुर्वेद कुठे आहे एवढं कळलं, कोणाकडे आहे एवढं कळलं, पण महर्षींनी ज्ञानाच्या रूपी साधनाने काय केलं, सामान्य विशेष गुण द्रव्य कर्म समवाय हे आधी जाणून घेतलं. हे आयुर्वेदाचे पदार्थ नाही, इथे कुठे यांना पदार्थ म्हटलेलं नाहीये. अतिशय मोठा भ्रम गेल्या काही 3-4 पिढ्यांमध्ये चालला की आयुर्वेदाचे 6 पदार्थ आहेत. कुठे एक श्लोक दाखवा मला की आयुर्वेदाचे 6 पदार्थ आहेत असं ग्रंथकार म्हणतात. आयुर्वेदाचे पदार्थ दोष धातू मल हे आहेत. ज्या भाषेमध्ये बोलतो आयुर्वेद ते पदार्थ. आयुर्वेद सामान्य आधी भाषेमध्ये बोलत नाही, आयुर्वेद दोष धातू मलांच्या भाषेमध्ये बोलतो. हे 6 घटक यांनी ज्ञानरूपी साधनाने जाणून घेतले आणि या तंत्रामध्ये जेवढे विधी आहेत ते महर्षींनी निर्माण केलेले आहेत, ब्रह्म्याने निर्माण केलेले नाही आहेत. ब्रह्म्यापासनं इंद्रापर्यंत फक्त हे 6 भाव आलेले आहेत. आणि या तंत्रातले विधी, मग ते विधी दिनचर्येचे असो, ऋतुचर्येचे असो, जलपानाचे असो, निद्रेचे असो, मैथुनाचे असो, व्यायामाचे असो, आहाराचे असो, रोग शमनाचे विधी असो, हे सगळे विधी या महर्षींनी निर्माण केलेले आहेत. करता महर्षी, त्यांची नावं पण दिलेली आहेत. आणि आता विधी शब्द का बरं इथे मी लाल रंगात करून ठेवलेला आहे, तर विधी हा मीमांसा शब्द आहे, पूर्वमीमांसाचा. विधी याचा अर्थ आहे जो पहिल्यांदा एस्टॅब्लिश केला जातो त्याला विधी असं म्हणतात. आणि दुसऱ्यांना जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला व्याख्यास्यामा असं म्हणतात. परत सांगतायत, आधी आहे एस्टॅब्लिश, ते परत सांगतात त्याला व्याख्यास्यामा म्हणतात, व्याख्यान करणं. पण जे पहिल्यांदा सांगितलं गेलेलं जातं त्याला विधी असं शब्द नाव आहे. आणि म्हणून आहार विधी विधान, अष्टो आहार विधी विशेषायतन, विधी शब्द सगळीकडे विधी वापरलेले आहे. आणि त्यामुळे विधी याचा अर्थ जे प्रथमतः सांगितलं गेलेलं आहे त्याला विधी असं म्हणतात. आता इथे शब्द आहे ज्ञान चक्षुषा, म्हणजे कोण हो, ते टीका चक्रपाणीने केलेली आहे. ज्ञानार्थम म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे ते, आणि ज्ञानच असं दोन्ही साधन आहे. आधी ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही साधनं काहीतरी असली पाहिजे, जसं आत्मज्ञान मिळवण्यासाठी भरपूर साधनं आहेत. आणि मग एकदा आत्मज्ञान झालं की ते तुमचं साधन होतं या सृष्टीचा विचार करण्यासाठीच. तसं ज्ञानारूपी साधनं कोण आहेत, तर ते विमान स्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये आहे. त्याचं नाव आहे हेतू. हेतू नाम उपलब्धी कारणम तत्प्रत्यक्षम अनुमानम ऐतिह्यम औपम्यम एभी हेतुभिः यद उपलभ्यते तत्तत्वम. तत्व म्हणजे ज्ञान. प्रत्यक्ष, अनुमान, उपदेश, आगम याने जे मिळतं त्याला ज्ञान असं म्हणतात. हे ज्ञान प्रत्यक्षाने प्रमाणांनी मिळतं, त्याला प्रमाणांना ज्ञानचक्षु म्हटलेलं आहे. म्हणजे आयुर्वेद निर्माण कसं झालेलं आहे, प्रमाणाने निर्माण झालेलं आहे. असे ऋषी बसले होते, एकदम आयुष्कामी अध्याय व्याख्यास्यामा सुरू केलेला आहे. कोणतरी स्वप्नात आलं, आदेश दिला, अशी प्रोसिजर नाही आहे. या महर्षींनी प्रत्यक्ष, अनुमान, उपदेश, आप्तोपदेश, अजून कोणते प्रमाण असतील या प्रमाणांचा विचार करून प्रत्यक्ष आचरण करून जे विधी निर्माण केले ते ग्रंथात लिहिलेलं आहे, त्याचं व्याख्यान करतो. तेव्हा आपली श्रद्धा याच्यावर बळकट बसते की असं वेग नाही लिहिलेलं आहे. कोणाच तरी मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया असं लिहिलेलं नाहीये. हे अनुमानाने, प्रमाणाने केलेलं आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमची याच्यावरती श्रद्धा अकाट्य असली पाहिजे, म्हणजे खोडून काढता येणार नसली पाहिजे. काळ्या दगडावरची रेष अशी श्रद्धा असली पाहिजे, तर तुम्हाला त्या शास्त्रातले गूढार्थ समजू शकतात. नाही तर काय होतं आयुर्वेदाने, जाऊ द्या, वैद्यच असं म्हणायला लागलं तर कसं व्हायचं. बरोबर आहे, आयुर्वेद शास्त्र चुकीचं नाही आहे, शास्त्र वापरणारे कदाचित चुकीचे आहेत. आणि त्यामुळे आजचं जो काही दिवस आजचे जे आहेत आयुर्वेदाला आलेले ते कदाचित आपल्याचमुळे, आपल्याच चुकीमुळे आहेत काय हे बघायची वेळ आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना सांगतो, मोठे लोक आता बदलणार नाहीत, जे कुठे कुठे पदांवर बसले आहेत ना, ते कोणी बदलणार, आपल्याला बदलायचं तरच काहीतरी होईल पुढे. म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन चरकाचं हे पण आहे.
मग आता जे हेतू शब्द होता ना, मग सिद्धांताच्या व्याख्येमध्ये पण हेतू आहे. सिद्धांत म्हणजे काय? सिद्धांतो नाम यहा बहुविधे परीक्षकही. बघा, एका माणसाने नाही, बहुविधे, बहुविध अनेक प्रकारच्या परीक्षांनी हेतू भी साधयित्वा. हेतून म्हणजे प्रत्यक्ष अनुमान उपदेश आप्तोपदेशाने जे सिद्ध केलं जातं त्याला सिद्धांत असं म्हणतात. उगाच कोणीतरी काहीतरी उठतं, आम्ही आज हा सिद्धांत प्रस्थापित केला, आता सुरू झालं, असं नाही. ही त्याची डेफिनेशन आहे. पुढे मगाशी म्हटलं तसं आयुर्वेद वैद्याने होता असलं पाहिजे. नित्य यज्ञकर्म केलं पाहिजे. आम्ही करतो, धर्माधिकारी सर आणि मी नित्य यज्ञ करतो. आवश्यक आहे. यज्ञाने वैद्याला आपण चिकित्सा केल्यामुळे जे पाप लागत असतं, जे रुग्णाचं पापकर्म आपल्याकडे येत असतं, ते यज्ञाने आणि दानाने जातं असं सद्वृत्तात सांगितलं. त्यामुळे नित्य यज्ञकर्म करत राहिलं पाहिजे. चिकित्सा करायची असेल, विशेषतः कुष्ठाची चिकित्सा करायची असेल म्हणजे त्वचा रोगांची, तर आपल्या भोवती कवच पाहिजे. अन्यथा ते पापकर्मच सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला बरं करता तेव्हा त्याच्याकडचा त्या पापाचा वाटा आपल्याकडे येतो. आणि म्हणून अनेक स्त्रीरोग गायनेकॉलॉजिस्ट ॲलोपॅथीतले जर बघितले तर त्यांना मुलबाळ नसतं. कॅन्सर तज्ज्ञ कॅन्सरनेच जातात. हार्ट सर्जन नीतू मांडकेंसारखे हार्ट अटॅक. याचं कारण ते हे सोडलं आहे सगळं त्यांनी. ते फक्त चिकित्सा करतात. पण आपण आपलं रक्षण केलं पाहिजे हे पण चरकाने सांगून ठेवलेलं आहे. आणि यज्ञ हा आपल्या रक्षणासाठी करायचा आहे. पुढे आता आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करूया. काही विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. एक मोजून 5-6 विषय मांडणार आहे. आणि ते का मांडणार आहे तर त्यात 2 उद्देश आहे. मगाशी एक सांगितला की ग्रंथाची अध्ययनाची पद्धत कशी असली पाहिजे, आणि दुसरं चरकांनी या पद्धतीने लिहिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे, त्याचा व्यवहार झाला पाहिजे, अनुष्ठान पण झालं पाहिजे, नुसतंच पठण आणि पाठण नाही झालं पाहिजे. पहिल्यांदा आपण विषय घेऊ तंत्रयुक्ती. एक तंत्रयुक्ती घेणार आहे मी. 5 तंत्रयुक्तीचा विचार करू, 5-6. त्याच्यात दोषांचा विचार आपण पहिल्यांदा करूया. थोडक्यात सांगणारे, फार रेंगाळणार नाही आहे, कारण हा विषय निरूपणामध्ये 1-1.5 तास चालतो. सगळं आयुर्वेद, मी कोणता एक स्पेसिफिक ग्रंथ म्हणत नाही, तर संपूर्ण आयुर्वेद हा दोषांच्या भाषेतच बोलतो. वाग्भट असं म्हणतात, दोषः एव हि सर्वेषां रोगाणां एक कारणम. दोषच सगळ्या रोगांचं एकमात्र कारण आहे. इथं शब्द आहे एव. असं म्हणतात की भाषा दर 1000 वर्षांनी बदलते. पण आजकाल काय झालंय, खूप फास्ट बदलते. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मग आपल्या आजी आजोबा ज्यावेळेला तरुण असतील 50s मध्ये, त्यावेळेला एक गाणं होतं, एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला सारी बगिया खिले भी तो क्या है. ही आर्तता होती प्रेमाची. म्हणजे तू मला नाही मिळाला तर मला जगून काही इच्छा नाही, बाकी काही नको मला, तूच हवा. तो एव शब्द आहे, दोषच. मग आपले आईवडील, म्हणजे माझे आईवडील ज्या वेळेला तरुण होते, कॉलेज गोईंग होते, त्यावेळेला 70-80 मध्ये एक गाणं आलं होतं की आप जैसा कोई मेरे जिंदगी में. म्हणजे तूच असं काही नाही, आप जैसा कोई मेरे जिंदगी में आहे तो बात बन जाए. म्हणजे ती अर्थता गेली प्रेमात. एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो काय, ते गेलं. तुझ्यासारखं कोणी पण चालेल मला, मग बात बन जाए. बघा, पिढी बदलली, विचार बदलले. आता माझ्या पिढीमध्ये तू ही तो मुझको बता दे चाहू मैं या ना. म्हणजे सांग आधी, तू कुठे एंगेज नाहीस ना, मग मी तुझ्यावर प्रेम करतो. इफ यू आर एंगेज देन वी विल जस्ट फ्रेंड. पिढी बदलली. आजकाल भाषा दर पिढीने बदलते. पण चरकाचे एक शब्द तुम्ही बदलू शकत नाही. वाग्भटाचा तुम्ही एक शब्द बदलू शकत नाही, अशक्य. त्यामुळे तोच हवा ही सांगणारी जी पिढी होती, त्याच्या आधीच्या पिढ्या तशाच होत्या. त्यामुळे वाग्भट असं म्हणतात, दोषा एव हि सर्वेषां. दुसरा कोणी नाही, योच नवरा पाहिजे, असं एक सिनेमाचं नाव आहे. दुसरा नकोच, तसं दोष एव हि. आता सर्वेषां रोगाणां एक कारणम आहे. मग त्याच्यात निज आले, आगंतू आले, जेनेटिकल आले, कंजनेटल आले, हेरिडिटरी आले, आघातजन्य आले, मानस आले. सगळ्या व्याधींचं जेव्हा त्याला व्याधित्व येतं त्याचं कारण दोष हेच असतं. आगंतू व्याधींमध्ये आधी व्यथा असते, पण जोपर्यंत दोष विकृती होत नाही तोपर्यंत त्याला फक्त लक्षण मानलं जातं, त्याला व्याधी मानलं जात नाही.
आगंतु व्याधी कालांतराने निज होते, निज व्याधी कालांतराने आगंतु होते. तो आजचा विषय नाही आहे. एखाद्या निरूपणामध्ये कधी परत भेटलो तर हा विषय विस्ताराने आम्ही मांडत असतो. जेनेटिकल व्याधींचं दोषांचा विचार कसा करायचा आहे मग पुढे एका तंत्रज्ञाच्या सहाय्याने बघणार आहोत. त्यामुळे आत्ता मला एवढंच सांगायचं आहे की दोष हेच सगळ्या व्याधींचं कारण आहे. मग आपल्याला दोष कळले पाहिजे, कारण आपण व्याधीला ट्रीट करतो आहोत, चिकित्सा करतो आहोत. मला दोष न कळता जर आम्ही चिकित्सा करत असू तर हा मोठा अपराध आहे असं चरक म्हणतात. योगही एव केवलम स अपराध्यते. आम्ही कसा काय केलं पाहिजे मग आम्ही दोष समजून घेतले पाहिजेत आणि दोषांची चिकित्सा केली पाहिजे. चरकांना हे अभिप्रेत आहे पुढे. कारण निज व्याधींचं मुख म्हणजे कारण हे वातपित्त श्लेष्म्याचं वैषम्य आहे. बघा, दधी हा प्रतिष्ठाचा हेतू नाही आहे. दधी हा कफप्रकोपाचा हेतू आहे आणि कफप्रकोप हा प्रतिष्ठाचा हेतू. म्हणजे व्याधीचं निज व्याधीचं कारण दोष प्रकोप किंवा दोष वैषम्य आहे आणि दोष वैषम्याचे हेतू आहार विहार, विकृत आहार विहार. काही स्पेसिफिक हेतू आहेत जे व्याधी हेतू डायरेक्ट आहे. तसं वातरक्तामध्ये उत्कटकासन वगैरे वगैरे जे काय सांगितलं ते फार कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्यात इतके. बाकी सगळे हेतू हे दोषाचे हेतू. तुम्ही कोणत्या व्याधी काढा, त्या व्याधीच्या कोणत्या दोषाच्या प्रकाराचे हे हेतू काढा, शेवटी असतं तस्य एव अपचारात वाता प्रकोप आपत्तीत. आणि मग हा वायू कुठं जाऊन बसला त्याने व्याधी केला असं सगळ्या संप्राप्ती अशाच आहे. डायरेक्ट व्याधीचे हेतू फार कमी आहेत आणि त्यामुळे निजाचे हेतू हे दोषच आहे. दोष विकृती हेच निज व्याधींचे हेतू आहे. पुढे फार महत्त्व सूत्र आहे. दुर्दैवाने जसं मगाई सर म्हणले सुश्रुत कोणी वाचतच नाही हो. इतकं सुंदर सूत्र सुश्रुताचं आमच्या समोर कधी आलंच नाही तर आम्हाला कधी कळणार. सुश्रुत असं म्हणतात, सर्वेषां व्याधीनां वातपित्त श्लेष्माण एव मूलम. सगळ्या व्याधींचं वाग्भटांनी जी इथून सूत्र घेतलेलं आहे मूळ सुश्रुतात येते आणि चरकामध्ये 20व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायात आहे. सगळ्या व्याधींचं एकमात्र कारण हे दोष आहे. कारण तशी लक्षणं दिसतात, तसं फळ आहे आणि आगम आहे, प्रमाणाने सिद्ध केलेलं आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की ज्याला आम्ही रसज व्याधी म्हणतो, रक्तज व्याधी म्हणतो, व्याधी कधीही धातुगामी होऊ शकत नाही. कारण व्याधी ही एक कल्पना आहे. धातुगामित्व हे दोषांचंच आहे. ते काय म्हणतात बघा, दोष धातू मल संसर्गात आयतन विशेषात एव विकल्प. दोष दूषितेषु अत्यर्थम धातुषु संज्ञा. रसज व्याधी म्हणजे काय, दोष रसवर स्वतःचा जाऊन बसले, स्थान संश्रय केलाय आणि लक्षण निर्माण झाले, त्याला आम्ही रसज व्याधी असं म्हणतो. रसज व्याधीने झालेला, रसज दोष झालेले. तर टीकाकारांनी आणखीन छान वर्णन केलेलं आहे. तो काय म्हणतो बघा की जसं घृतदग्ध, तैलदग्ध, ताम्रदग्ध म्हणजे काय तर तिथे घृतादी शब्देनं घृतादिस्थ हा वन्नी लक्षते. तैलदग्ध म्हणजे काय, तैलामध्ये असलेला वन्नीने ते दग्ध झालेला. घृताने दग्ध झाला म्हणजे काय झालं, घृतामध्ये जो अग्नी होता गरम केलं करून जो उष्मा निर्माण केला गेला होता त्याने दग्ध झालेला आहे. तसं रसादिशः व्याधी इति अत्र रसादी स्थित वातादी दोषा लक्षणते. अजून काय प्रमाण हवं का दोषांच्या महत्तेबद्दल. म्हणून दोष अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्याधी आपण आज फार की हा कोणत्या धातूचा व्याधी आहे, हा रसप्रदोषाचा आहे, मग मी हे औषध देतो, मग मी रसपाचक देतो, अशी बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी प्रचलन आहे. जे चूक असं म्हणणार नाही, आम्हाला फक्त हे कळत नाही की रसप्रदोषाची व्याधी नसून दोष आहे आणि रसपाचक रक्तपाचक हे रसपाचक नसून रसगत दोषपाचक आहेत, रक्तगत दोषपाचक आहेत. मांसकारण धातुपाक ही विकृत कल्पना आहे. चिकित्सेने आम्ही दोषांचं पचन करतो आणि त्यामुळे करतो आम्ही तेच करतोय, बरोबर करतोय, संज्ञा चुकतात फक्त आमची. आम्ही व्याधी तसा आणि सगळे हे तिक्त रसाचे आहेत. जे पाचक सांगितलेले आहेत ज्वरामध्ये ते तिक्त रसाचे आहेत. सगळे तिक्त कशा रसाचे, त्यामुळे ते दोषांचंच पचन करणार. कारण आजचे बहुतांश 90% व्याधी हे संतर्पणाचं. अपतर्पणजन्य व्याधी फार कमी मिळतात सध्याच्या काळामध्ये. पुढे आता दोषांची लक्षणं कुठे आहेत हे एकत्र मिळत नाहीत. हा एक मोठा व्याख्यानाचा विषय आहे, माझा आवडीचा विषय आहे. आत्ता वॅकमध्ये जो आमचं निरूपण झालं होतं अहमदाबादला, त्याच्यामध्ये दोषच विषय घेतला होता आम्ही 1 तासाचा. लक्षणं काय त्याचे, तर दोष हे इमॅजिनरी नाहीत, दोष हे परमाणू स्वरूपामध्ये आहेत. त्याचा संदर्भ समोर आहे.
त्यानंतर दोष हे कधीही एका जागी थांबत नाहीत, ते विकृत असोत किंवा प्राकृत असोत, ते नित्य शरीरात सतत गतिमान असतात. जर ते एका ठिकाणी थांबले तर व्याधी करतात. यत्र संग हा ख वैगुण्यात, कोणाचा संघ? दोषांचा. तत्र व्याधी उपजायते. पण यत्र या तंत्रुतीला विपर्यय, यत्र न संग हा तत्र व्याधी न उपजायते. म्हणजे दोष कुपित होऊनही जर ते सतत शरीरामध्ये संचारी अवस्थेमध्ये असतील तर व्याधी होत नाही. फक्त लक्षणं दिसतील, दाहादी लक्षणं दिसतील, व्याधी होणार नाही, संप्राप्ती घडणार नाही. संप्राप्ती घडण्यासाठी दोषांचा स्थान संशय होणं आवश्यक कुठेतरी. मग ते प्राकृत असोत किंवा कुपित असोत, हे देहाच्या उत्पत्तीचे हेतू दोष आहेत. असं सुश्रुत म्हटल्यानंतर डल्लण म्हणतात की आम्हाला देहाच्या उत्पत्तीचे हेतू शुक्रशोणित माहिती आहेत आणि तुम्ही आता म्हणताय की दोष देहाच्या उत्पत्तीचे हेतू आहेत. हे कसं काय? तर ते म्हणतात की शुक्रशोणित सहकारितया अविकृत दोष गर्भ जननम करोती. शुक्रशोणिताच्या सहचर्याने दोष जातात, म्हणजे मात्याच्या शरीरातले दोष, पितृशरीरातले दोष हे एकत्र येतात आणि त्यातनं नवीन गर्भ निर्माण होतो. आणि म्हणून दोषच जेनेटिकल व्याधींचं पण कारण आहे. आणि म्हणून आपल्याकडे गर्भधारणेपूर्वी जी काही चर्या सांगितलेली आहे, शोधन करायला सांगितलेली आहेत, आहार विहार सांगितलेला आहे, तो त्या माता पित्यांचे, ज्यांना इच्छुक आहेत माता पिता व्हायला, त्यांच्या शरीराचे दोष नॉर्मल होण्यासाठी चिकित्सा करायला सांगितलेली आहे. सर्वा हा स्मृता, हे तिन्ही दोष हे परस्पर विपरीत गुणांचे आहेत. एक स्निग्ध एक शीत आहे, एक स्निग्ध वृक्ष आहे, एक उष्ण एक शीत आहे, तरी ते एकत्र राहून शरीर धारणाचं कार्य करतात. परस्पर न उपग्न, एकमेकांना मारत नाहीत, ते विपरीत गुणांचे असू नये आणि रोगांचं एक कारण. पुढे आता थोडंसं आपण तंत्रयुक्ती बदलू आणि एक विषय समजू. आता मी थोडा छोटे छोटे विषय घेणार आहे, एकच विषय पूर्ण घेणार नाही, कारण आपल्याला प्रॅक्टिकली पण त्याचं बघायचं आहे. दोष हे प्रॅक्टिकली कसे बघायचे हा एक वेगळा मोठा व्याख्यान विषय, तो आत्ता होणार नाही एवढ्या कमी वेळामध्ये. एक कल्पना आहे, सगळ्यांना माहिती आहे, तमकेतू विरेचनम असं आपण म्हणतो. मी पण काय चिकित्सेच्या पेपरामध्ये तमकेतू विरेचनम या प्रश्नावरती 15 मार्काचा प्रश्न उत्तर लिहून आलेलो आहे. आणि आपण कसं लिहितो प्रश्न? कोणताही प्रश्न येऊ, हिता एकदम सुखम दुःखम असून सुरुवात करायची. आयुर्वेद पास होणं फार सोपं आहे. सगळं जे तुम्हाला ज्या क्षणाला जे काय आठवतं सगळं लिहून काढायचं, कारण सगळं कुठं ना कुठंतरी इंटरलिंक होत असतं. आम्ही पण अशाच पेपर लिहिले. त्यामुळे तमकेतू विरेचनम म्हणजे तमक श्वासामध्ये विरेचन असा एक अर्थ घेतला जातो, ज्याच्यावर आम्ही पण उत्तर लिहिलेली होती. पण कधी प्रश्न आम्हाला पडूच दिले नाही की तमक श्वास हा वातक कफज व्याधी आहे, त्याच्यामध्ये वमन न देता विरेचन का सांगितलेलं आहे. मग काही लोक वाद घालतात की विरेचन म्हणजे शोधन वगैरे वगैरे वगैरे. पण मूळ ग्रंथ जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत हे भ्रमाचे भोपळे फुटत नाहीत. मग मूळ सूत्र काय आहे ते आपण बघूया. मूळ सूत्र आहे श्वासिक्का अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये, कासीने छर्दनम दद्यात स्वरभंगे तू बुद्धिमान वातश्लेष्म हरय द्रव्येही तमकेतू विरेचनम. आता याच्यामध्ये अध्याय जे बघितलं तुम्ही तर तो 121वा सूत्र आहे. त्याच्या आधी 76व्या सूत्रापासून चिकित्सा सुरू झालेली आहे आणि पहिली चिकित्सा दिलेली आहे वमन. ती बघायची नाही. तमकेतू विरेचनम ही चिकित्सा कुठे आलेली आहे, हा सूत्र कुठे आलेला आहे, याची तंत्रयुक्ती आहे अधिकरण, पहिली तंत्रयुक्ती. सूत्र कुठे आलेलं आहे त्याच्यावर त्याचा अर्थ लावायचा. हे सूत्र आहे हिक्का श्वास रोगणामध्ये जेव्हा उपद्रव निर्माण होतील विविध त्यांची चिकित्सा, कारण सगळी प्रधान चिकित्सा संपून गेलेली आहे, आता उपद्रवाची चिकित्सा सुरू झालेली आहे. म्हणजे श्वास हिक्केमध्ये जर कास हा उपद्रव निर्माण झाला तर वातश्लेष्महर द्रव्यांनी त्याला वमन देऊन टाका उपद्रवाला. जर स्वरभंग हा उपद्रव निर्माण झाला तरी पण तुम्ही वमन द्या. तू स्वरभंगे तू छर्दनम दद्या. आणि तमर नावाचा उपद्रव निर्माण झाला तर वातश्लेष्महर द्रव्यांनी विरेचन द्या. म्हणजे असं विरेचन द्रव्य जे वातक अफग नाही. रेफरन्स कल्पस्थानामध्ये बघा नंतर. मग आता तमक म्हणजे काय हो? तमक म्हणजे अंधकार, डोळ्यासमोर अंधारी येणं. इथे तमकेतू विरेचनमध्ये अधिकरणाने तमक श्वासामध्ये विरेचन असं नसून श्वास हिक्केमध्ये तमप्रवेश, डोळ्यासमोर अंधारी येणं असा उपद्रव निर्माण झाला
तर विरेचन द्यायचं आहे, आणि तेही वमनपूर्वक. कारण असं सांगितलेलं आहे कल्पस्थानामध्ये, सामान्य नियम आहे की वमन न देता जर डायरेक्ट विरेचन दिलं तर उरस्थ श्लेष्मा त्या काढला गेलेला नसल्यामुळे विरेचन द्रव्याने वमन होतं, त्रिवृत्तीने वमन होतं. मी केस बघितलेली आहे, कल्पस्थानात सांगितलेलं आहे. त्यामुळे विरेचन द्यायचं याचा अर्थ ते वमनपूर्वकच द्यायचं. त्यामुळे इथे तमक श्वासामध्ये विरेचन असं नसून तमक प्रवेश. मग तमक हा पित्तानुबंधी आहे, त्याच चिकित्सेत सांगितलेला आहे. तमक हा कफकासे तू स्यात पित्तानुबंधजा, आणि पित्ताच्या नानात्मज लक्षणांमध्ये तमक प्रवेश आहे, आणि म्हणून तिथे विरेचन द्यायचं आहे. तंत्रवृत्ती वापरली आपण, अधिकरण, पदार्थ, स्वसंज्ञा आणि अनागतावेक्ष. चरक संहिताचं अध्ययन करायचं तर तंत्रयुक्तीशिवाय अधिकरण अध्ययन अर्धवट राहतं. साहित्यासारखा नुसता ग्रंथ वाचून काढणं म्हणजे संहिता वाचन नसून 36 तंत्रयुक्ती इथे बसलेल्या असल्या पाहिजेत. एक मोठा गैरसमज अजून आहे की तंत्रयुक्ती या फक्त संहिता MD करणाऱ्या माणसाने अध्ययन करायच्या आहेत. तंत्रयुक्ती या क्लिनिकल टूल्स आहेत. ज्याला चिकित्सा करायची आहे त्याला तंत्रयुक्तीचं सखोल अध्ययन खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आणि तंत्रयुक्ती या तिथल्या शिकवायच्या नसून चरक वाचताना तंत्रयुक्ती मी असं शिकलेलं आहे धर्माधिकारी सरांकडे. गेले 14 वर्ष मी त्यांच्याकडे शिकतो आहे. चरक वाचताना कळलं पाहिजे की अरे ही तंत्रयुक्ती, आणि मग करत 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 येतं. सोपं आहे खूप. त्यावेळी इतके तंत्रयुक्ती वापरल्या आणि त्याच्यावरनं आम्हाला ग्रंथकारांना काय अभिप्रेत आहे तो अर्थ काढला. तेव्हा तमक श्वासामध्ये विरेचन हा जो आम्ही अर्थ काढतो हा सरासर चुकीचा असून, हां तमक श्वासामध्ये जर पुढे कुठले उपद्रव निर्माण झाले, अवस्था निर्माण झाली तर याला हरकत नाही विरेचन. पण तमक श्वासाची पहिली चिकित्सा ही वमन हीच आहे, आणि तीही सद्य वमन, स्नेहपान नाही. कसं ते पुढे बघू आपण. आता स्नेहनाचा विषय आलेला आहे तर तंत्रयुक्ती वापरला जाते योग, अधिकरण आणि अपवर्ग. अपवर्ग म्हणजे अपवाद करायचा असतो. आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे पुढे की वमन द्यायचंय, शोधन करायचंय, आधी स्नेहन द्या, स्वेदन द्या. 3 दिवस 5 दिवस 7 दिवस स्नेहन करा, स्वेदन द्या, 1 दिवस किंवा 2 दिवस विश्रांती द्या, आणि मग वमन किंवा विरेचन देऊन टाका. सर्वसामान्यपणे इतकं चालतं. पण यालाही अपवाद काही गोष्टी आहेत. काही ठिकाणी डायरेक्ट वमन देऊन टाकायचं. स्नेहपानाला वाट बघायची नाही, स्वेदनाची वाट बघायची नाही, किंवा मृदू स्वेदन द्यायचं आणि वमन देऊन टाकायचं. सद्य वमन, त्याला ग्रंथकारांनी नाव दिलेलं आहे उल्लेखन. अशी कोणती अवस्था आहे तर ते सूत्र 13व्या अध्याय, सूत्रसंख्या 13व्या अध्यायात आहे. चरकस्तु चिकित्सेत जरी म्हणलेलं असलं तरी सूत्र, विमा, निदान, शारीर, इंद्रिय सोडून डायरेक्ट चिकित्सा वाचायला घेतला तर काहीही कळत नाही. वाग्भट असं सूत्रस्थान जरी म्हटलं असं चरकाचं सूत्रस्थान जास्त चांगलं आहे असा माझा अनुभव, जास्त सखोल आहे. 13वा अध्याय स्नेहाध्याय, त्याच्यात असं सूत्र आहे, संशोधनात ऋते येशाम रुक्षणम संप्रवक्षते न तेषाम स्नेहनम शस्तम. ऋते हे अव्यय आहे. ऋते अव्ययाला पंचमी किंवा तृतीयेची अपेक्षा असते. या श्लोकामध्ये संशोधनात ही पंचमी आहे, म्हणजे संशोधनात शब्दाला ऋते लावून घ्यायचं आहे. ऋते म्हणजे शिवाय, म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये रुक्षण करायचं आहे, कारण रुक्षणीय व्यक्ती हे स्नेही आहेत ना, मग तिथे अधिकरण आहे कोणाला स्नेहपान करायचं, तर तो मुळात रुक्षणीय असला पाहिजे, रुक्ष असला पाहिजे तो. पण ज्या व्यक्तीमध्ये शोधनाच्या शिवाय रुक्षण होणं शक्य नाही त्याला डायरेक्ट स्नेहपान सुरू करायचं नाही. 3 प्रकारचे बलाचे रुग्ण सांगितलेले आहेत, अल्प, मध्य आणि उत्तम. आणि 3 प्रकारचे लंघनं सांगितलेली आहेत. अल्पबलवान व्यक्तीला उपवासादी लंघन द्या, उपवास, मारुत सेवन, आतप सेवन वगैरे. मध्यबलवान व्यक्तीला तुम्ही दीपन पाचन असं काहीतरी चिकित्सा करा. आणि उत्तम बलवान दोष असतील, दोषांचं बल म्हणतोय मी, उत्तम बलवान दोष असतील तर शोधन हेच रुक्षण आहे. चतुष्प्रकार संशुद्धी, पिपासा, मारुत, आतपो, पाचन आणि उपवासश्च व्यायामश्चेती लंघन. शोधनाने रुक्षण होतं. आणि म्हणून या ठिकाणी ज्या व्यक्ती दोष बलवान आहेत, दोष बाहेर पडायला प्रवृत्त आहेत, बलवान व्यक्तीमध्ये त्याच्यात शोधनच पहिलं केलं पाहिजे, त्यांच्यात शोधनासाठी सुद्धा स्नेहन करायचं नाही. पुढे टीकाकारांनी टीका करून खूप मोठा आपल्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत या गोष्टीवरती. चक्रपाणी असं म्हणतात, शोधनात ऋते
स्नेहनम न शस्तम, शोधनाच्या शिवाय स्नेहपान करू नका. त्याच्या अवस्था मागे दिलेल्या आहेत, त्या काही अवस्था पुढे बघू आपण. यदा तू शोधनेनं विरुक्षन्ते, ज्या वेळेला शोधनाने उत्तम रुक्षण होईल, तदा परम शोधनात पुढचं शोधन करण्यासाठी आता स्नेहपान करा. म्हणजे शोधन, स्नेहन, शोधन असा चिकित्सा असली पाहिजे. पहिलं शोधन हे हेतू विपरीत आहे आणि स्नेहपूर्वक पुढचं शोधन हे व्याधी विपरीत आहे. तीच टीका, तसंच बाकी दोन टीकाकारांनी तेच सांगितलेलं आहे. सामान्य नियमाला अपवाद असं हे सूत्र आहे. फार महत्त्वाचं सूत्र आहे. सध्याचे आपल्याकडे येणारे रुग्ण जे सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आहेत, हे प्रभूत दोषांचे असतात प्रायः. भरपूर दोष घेऊन आले असं, भरपूर वेळ फिरून म्हणजे आपतक 56. पूर्वी असं म्हणायचं की वैद्य आणि वकील यांच्याकडे जाऊ नये, पण आज डॉक्टरांकडे जाणं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे, एक स्टेटस सिम्बॉल आहे की मी यांचा पेशंट आहे म्हणून. किंवा या गल्लीतला एकही सोडलेलं नाही आजपर्यंत. सांगतात लोक. मला एक रुग्ण म्हणाले की तुमच्या गल्लीत किती डॉक्टर आहेत, सगळीकडे जाऊन आलेलो. आता तुम्ही काय करता का बघूया. आपलं काम सोपं होतं कारण सगळी फाईल घेऊन आले असतात, सगळे टेस्ट सगळं झालेलं असतं, MRI पर्यंत सगळं झालेलं असतं. आपण फक्त निदान करायचं आपल्या पद्धतीने आणि चिकित्सा करायची. आपलं काम खूप सोपं आहे सध्याचं. पुढे आता कोण आहे ते रुक्षणीय? अभिषण्या, महादोषा, मर्मस्था व्याधया, उरुस्तंभ प्रभृतया. सगळे स्तंभ, अंशस्तंभ, उरुस्तंभ, मन्यास्तंभ, जे स्तंभ श्लेष्म्यामुळे झालेले स्तंभ आहेत. उरुस्तंभ हा वातव्याधी नाही, हा श्लेष्म्याचा विकार आहे. हे सगळे रुक्षणीय आहेत. वाग्भटांनी दुसरं तेच सांगितलेलं आहे. मांसला मेदुरा भूरी श्लेष्मा. जर मांसल व्यक्ती आहे, जो मेदस्वी आहे, ज्याच्यामध्ये श्लेष्मा भरपूर प्रमाणामध्ये विकृत झालेला आहे, ज्याचा अग्निविषम आहे, जो स्नेहाला उचित म्हणजे ज्याचा अभ्यास आहे स्नेहपानाचा, त्या व्यक्तीला आधी रुक्षण करा, मग स्नेहपान करा. त्यामुळे आला पेशंट की दे स्नेहपान की दे वमन. एकदा काय झालं, मी एका वैद्याकडे, नाव सांगत नाही, एका वैद्याकडे शिकायला जायचो, पंचकर्म शिकायला जात होतो. कुष्ठाचा पेशंट होता, म्हणजे त्वचा रोग विकाराचा सोरेसचा पेशंट होता. आल्या स्नेहपान सुरू केलं. इतके मात्रेत वाढवा 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 पुढे पर्यंत जा, आणि त्याला त्या जखमेतनं उजिंग सुरू झालं. तर तो पेशंट वैतागला. तो म्हणे सर हे काहीतरी त्रास होतोय. ते दोष बाहेर पडतात, दोष बाहेर पडतात, ते काळजी करू नका. अहो दोष नाही बाहेर पडत आहेत, तो व्याधी वाढायला लागला. दोष असे बाहेर नसतात पडत. आणि वर्धमा मात्रे स्नेहपानाचा संदर्भ ग्रंथात दाखवा मला आणि 1 लाख रुपये घेऊन जा. आयुर्वेदाच्या ग्रंथात, कल्याणकारक नावाच्या ग्रंथामधला रेफरन्स नको मला. चरक सुश्रुत वाग्भटामध्ये वर्धमा मात्रे स्नेहपान करावा याचा एक रेफरन्स दाखवा. मला तरी सापडलेलं नाही. करतो ते बरोबर करतो आपण, पण असा संदर्भ नाही आहे. त्याच्याबद्दल वेळ मिळाला तर बोलेन मी पुढे. ज्वरामध्ये कधी करावं स्नेहपान? आता ज्वरात मग सर असं म्हणले की ते सगळे सिद्धांत सामान्य सिद्धांत ते अतिदेश तंत्रयुक्तीने सगळीकडे वापरून घ्यायचे. तर आता ऊर्ध्वम म्हणजे 10 दिवस चिकित्सा केली, लंघनम सुधनम कालो यवागो तिक्तको रसाई चिकित्सा आधी केली. त्याने त्या चिकित्सेने जर श्लेष्मा क्षीण करून घेतला, तुम्ही वातपित्त उत्कट करून घेतले, उत्तर केले, म्हणजे वृक्षता वाढवली, पित्ताचं उष्णत्व वाढवलं चिकित्सेने, आणि परिपक्वेशु दोषेशु म्हणजे दोष निरामावस्थेमध्ये आणले चिकित्सा करून, तरच स्नेहपान अमृतासारखं आहे. आता याला लावायची तंत्रवृत्ती अर्थापत्ती. कधी सर्पीपान विषाप्रमाणे असेल तर श्लेष्म वृद्ध असताना, वात पित्त क्षीण असताना आणि सामावस्था असताना जर स्नेहपान केलं तर ते विषाप्रमाणे काम करतं. आता हे कुठे लिहिलेलं नाही आहे सर्पी कधी विष आहे. हे तंत्रयुक्तीने आम्ही समजून घ्यायचं इथे की यथा अमृतम या अवस्था आहेत, तर यथा विषम कसं होईल त्याच्या उलट्या अवस्था घ्यायच्या. तंत्रयुक्ती अर्थापत्ती. पुढे कुष्ठामध्ये ते एवढे स्नेहपान दिलेले आहेत, पण त्यांनी पहिलाच नियम सांगून ठेवलेला आहे, स्नेहस्ते पानम इष्टम. कुष्ठामध्ये स्नेहपान करावं कधी? शुद्धे कोष्ठे प्रवाहिते रक्ते. जोपर्यंत शोधन होत नाही, रक्तमोक्षण होत नाही, तोपर्यंत स्नेहाला हात लावायचा नाही. आणि हे जे लाल रंगात लिहून ठेवलेलं आहे ना, हे माझ्या क्लिनिकमध्ये मी असे मोठ्या लिहून ठेवलेलं आहे, माझ्या डोळ्यासमोर दिसलं असं. अशुद्ध कोष्ठस्य स्नेहपानम व्याधी वर्धनम भवती. ब्रह्मवाक्य आहे. अशुद्ध कोष्ठ्यामध्ये स्नेहपान सुरू केलं तर त्याने व्याधी वाढतो, बरा होत नाही. तेव्हा सामावस्थेमध्ये स्नेहपान वर्ज आहे. आता असं डायरेक्ट वाक्य कुठंच नाही मिळणार तुम्हाला ग्रंथामध्ये. त्यासाठी तुम्हाला एवढे सगळे श्लोक एकत्र करून तंत्रयुक्ती लावून निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी कोणीतरी तद्विद्या आचार्य सेवा लागते. पुढे मग कोणत्या कोणत्या अवस्था त्या या अवस्था स्नेहपानाची.
या सगळ्या श्लोकांचं एकत्रीकरण करून काढलेल्या अवस्था आहे. पुढे आता अग्नी हा फार महत्त्वाचा. काय चिकित्सा करतो आम्ही अग्नीची चिकित्सा करतो. बरोबर. काय म्हणजे अग्नी, त्याची चिकित्सा करतो. मग अग्निविषय समजून घेतला का आम्ही? नाही. अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर ट्रान्सलेशन करायला गेलो ना आम्ही, आणि तिथे गडबड करून ठेवलेली. अग्नी हा फायर बियर नसून तो एक शारीर भाव आहे, अग्नीचं स्रोतच आहे. सुश्रुताने त्याचं वर्णन केलेलं आहे. खोटी भूक जिथे वर्णन केलेली आहे सूत्रस्थानच्या 46व्या अध्यायामध्ये 517 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये खोटी भुकेचं क्षुधेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्निवह स्रोतसाचं वर्णन आहे. आणि ज्वराचा विचार करताना या अग्निवह स्रोतसाचा अवरोधाचा विचार करावा लागतो. म्हणून अग्निमांद्य असतं पण सर्व शरीर संतप्त असतं. तसं वृद्धपद कामलेमध्ये मल भस्रवर्णीय भेकवर्णीय पण सगळं शरीर पिवळं आहे. तसं ज्वरामध्ये अग्निमांद्य आहे पण शरीर गरम आहे. सगळं शरीर गरम आहे तर अग्नी पण पेटलेला पाहिजे होतं ना, पण अग्निमांद्य आहे कारण अग्निवहाचा अवरोध आहे. आणि म्हणून ज्वराची पहिली चिकित्सा लंघन आणि पाचन स्वेदन, तो अवरोध दूर करण्यासाठी. मग आपण आता अग्नी म्हणजे काय बघूया. शारीर अग्नी सांगितलं. शारीरेषु अग्निषु, शारीर भाव आहे. 4 प्रकारचा अग्नी आहे. एक मोठा गैरसमज पहिल्या वर्षापासून आमच्या डोक्यात भरवलेला आहे की वात प्रकृतीचा अग्नी विषम असतो, शेषम प्रकृतीचा अग्नी मंद असतो, पित्त प्रकृतीचा अग्नी तीक्ष्ण. अशा बेसिकली प्रकृतीच नाही आहे. एकल आपण सगळे सम प्रकृतीचे आहोत. द्वंद्व प्रकृतीचे पण नाही, कारण द्वंद्व्या निंद्या विरुद्ध सगळे निंद कसे काय असतील. त्यामुळे शारीरिक क्रियेत जे काय परीक्षण करतो आपण प्रकृतीचं ते चुकीचं आहे. आत्ता त्यात वेळ घालवणार नाही मी. त्या दोषांचं परीक्षण आहे. शुक्र शोणीजन्य प्रकृती आपण बघू शकत नाही. माझ्यासमोर 60 वर्षाचा माणूस बसलेला आहे, त्याची प्रकृती म्हणजे शुक्र शोणीची प्रकृती 60 वर्षापूर्वी प्लस 9 महिने आधी शुक्र शोणीची प्रकृती काय होती हे बघायला मला दिव्यचक्षू पाहिजेत. समोर बसून काय करणार, त्याची कॉन्स्टिट्यूशन काय आहे, हे दोषांचं परीक्षण आहे. चरक अनेक ठिकाणी म्हणतात की दोषांचं परीक्षण करायचं आहे. प्रकृती परीक्षणाला दोषच कळतात. ती दोषज अपचारच प्रकृतीचं परीक्षण करतो आपण. तेव्हा शारीर वेगळी आहे. तर आता त्याचे लक्षणं दिलेले आहेत, ते पुढे बघू. श्लोक त्याचं सिम्प्लिफाय करून केलेलं आहे. तीक्ष्णाग्नी कोण आहे हो? जो सर्व अपचार असत, काही खा, कसे प्या, मजा करा, त्याला कधी त्या व्यक्तीला काही होत नाही, तो तीक्ष्णाग्नी आहे. मंदाग्नी म्हणजे कोण, याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. समाग्नी कोण आहे. एकदा काय झालं, माझ्याकडे एक विद्यार्थी नवीन शिकायला आला आणि मी केस पेपरवर हिस्ट्री घेत होतो रुग्णाची. मी त्याला विचारलं की तुम्हाला असे काही स्पेसिफिक पदार्थ खाल्ल्यानंतर उलटी, जुलाब, डोकेदुखी, मायग्रेनसारखा त्रास किंवा काही होतं का. तो म्हणे हो, ढोबळी मिरची खाल्ली की मला लगेच उलट्या होतात, असं मला त्रास आहे. मग मी त्याचा अग्नी दिला सम. तर तो विद्यार्थी मला नंतर म्हणा, सर तुमचं जरा चुकलं आहे का, त्याचा अग्नी मंद असला पाहिजे, तुम्ही सम का बरं लिहिला. मग मी त्याला श्लोक दाखवला. सम अग्नी म्हणजे अपचारतः विकृतिमापद्यते आणि अनपचारतः प्रकृतौ अवतिष्ठते. जोपर्यंत हेतू घडत नाही तोपर्यंत अग्नी उत्तम असतो, पण हेतू घडला की अग्नी विकृत होतो, तो समाग्नी आहे. आम्ही चरक वाचलंच नाही हो कधी. चरकाचा श्लोक आहे हा, माझ्या मनचं काही नाही आहे. हेतू घडला की अग्नी बिघडला, तो हेतू तो अग्नी सम आहे आणि त्याच्या विपरीत विषम आहे. म्हणजे हेतू घडो अथवा ना घडो, तो कधी सम असतो कधी विषम असतो. यू कॅनॉट प्रेडिक्ट इट. तो विषम अग्नी आहे. मग आता मंद काय, तो तीक्ष्णाचा विपरीत आहे. तीक्ष्ण कोण आहे, सर्व अपचार सह, सगळे हेतू सहन करतो तो. मग मंद विपरीत म्हणजे सर्व अपचार अनपचार अपि असह, म्हणजे त्याला तुम्ही हेतू घडा किंवा अगदी किती सांभाळून ठेवा, तो बिघडलेलाच राहणार आहे, तो मंदाग्नी. आणि हे अग्नी बदलू शकतात. तीक्ष्णाग्नी मंद होऊ शकतो, मंदाग्नी सम होऊ शकतो, समाग्नी विषमाग्नी होऊ शकतो. आपल्याला काय करायचं आहे, आणि त्या व्यक्तीचा तो अग्नी प्राकृत आहे. एखाद्याचा विषमाग्नी जन्मला त्याच्यासाठी तो प्राकृत आहे, त्याला फक्त समावर आणून ठेवायचा आपल्याला चिकित्सेने. समदोषा समाग्निश, म्हणून अग्नीचा विषय महत्त्वाचा आहे. पुढे आता अग्निमांद्याचे अनेक हेतू असतात. आपण अग्निमांद्याची चिकित्सा करतो आणि काय देतो, एखादं हिंगवाष्टक, दाढीमाष्टक. तशी चरकांना अजिबात मान्य नाही आहे. चरकांनी हेतू अग्निमांद्याचे आणि चिकित्सा दिलेली की अतिस्नेहपानांनी अग्निमंद झाला तर काय करा, बुधोपलेपात म्हणजे मलावष्टंबाने अग्निमंद झाला तर काय करा, उदावर्ताने अग्निमंद झाला,
दोषवृद्धीने अग्निमंद झाला, व्याधीमुळे अग्निमंद झाला, उपवासाने अग्निमंद झाला, अन्नपीडित झाला, दीर्घकाळ प्रसंगाने झाला, तर काय 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 करा ते दिलेलं आहे. ग्रहणीमध्ये आहे श्लोक. हे कधी वापरणार आपण? कधी कधी वापरतो पण आपल्याला माहीत नसतं की आपण हे चरकाप्रमाणे करतो. पण केस पेपरवरती किंवा आपल्या डोक्यात हे फीड असलं पाहिजे की अतिस्नेहपानाने असं चूर्ण असावं अरिष्ट, हे तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आलं पाहिजे. पण हेतू अतिस्नेहपान असला पाहिजे. तर पुढे आता पदांचा अर्थ कसा काढायचा? ग्रंथ वाचतो तर आपण, पण काही काही पदांचा अर्थ काढणं फार अवघड असतं. तो कसा काढण्याची काही पद्धती आहे, त्यातला एक बघूया आपण. प्रकोप अत्यंत आवडत आहे. निरूपण ज्यांनी आधी ऐकलेलं आहे त्यांना कदाचित रिपिटेशन वाटेल, पण हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. प्रकोपाची व्याख्या काय आमची? कोपस्तु उन्मार्गमिता, म्हणजे आपलं स्थान सोडून अन्य स्थानामध्ये जाणे म्हणजे प्रकोप. बरोबर? म्हणजे संहिता, रचना आणि क्रिया एका वर्षाचे डिपार्टमेंट आहेत, एका मजल्यावरती आहेत. दुपारची जेवणाची वेळ झाली, संहितेतले आणि रचनेतले अध्यापक जेवाचा डबा घेऊन क्रियेमध्ये गेले, म्हणजे त्यांचा प्रकोप झाला. आणि जेवण करून परत आपल्या स्थानामध्ये येऊन बसले की त्यांचं प्रश्न झालं. असं होतं का? आणि जर का असं असेल तर माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या व्यक्तीसमोर दोन प्रश्न येतात. एक, पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रासे स्पर्शेंद्रियम स्थानम वातस्य, आणि प्रकोप म्हणजे आपलं स्थान सोडून अन्य स्थानात जाणे म्हणजे प्रकोप. याचा अर्थ पक्वाशय कटी सक्ती श्रोत्र अस्थि स्पर्शनेंद्रियांमध्ये वात प्रकोप होता कामा नये. माझा मुद्दा कळला? परत सांगतो. आपलं स्थान सोडून अन्य स्थानामध्ये जाणे म्हणजे प्रकोप, असा जर अर्थ आपण घेत असू या श्लोकाचा, तर पक्वाशय कटी सक्ती श्रोत्र अस्थि स्पर्शनेंद्रियम हे वायूची स्थानं आहेत, त्या स्थानांमध्ये वातप्रकोप होता कामा नये. पण या स्थानामध्ये वातप्रकोप होतो. बस्ती आम्ही देतो तिथंच देतो ना. नाभी आमाशय स्वेदो लसिका रुधिरम रसा ही पित्ताची स्थानं आहेत, या ठिकाणी पित्ताचा प्रकोप होता कामा नये, पित्ताचे व्याधी होता कामा नये. पण इथंच होतात प्रायः. म्हणजे काहीतरी आमचं चुकतंय. अर्थ काढताना आपलं काहीतरी चुकतंय. ग्रंथकारांना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे, आपण काहीतरी वेगळा अर्थ काढतो. मराठी माणूस उत्तम इंग्लिश का बोलू शकत नाही? कारण आम्ही विचार मराठीमध्ये करतो आणि त्याचं भाषांतर करून इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजे आज माझ्या आईने थालपीठ दिलेलं आहे डब्यात, करा बरं इंग्लिशमध्ये भाषांतर. चुकणारच, कारण आम्ही मराठीमध्ये विचार केला. तेच जेव्हा आम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला लागू तेव्हा आम्हाला उत्तम इंग्लिश बोलता येईल, त्या भाषेमध्ये विचार करायला लागतो. आणि मग आम्ही संस्कृत शब्दांचा अर्थ मराठीमध्ये घेतो, हिंदीत घेतो. स्थानाचा अर्थ आम्ही जागा असा घेतला आणि हा अर्थ काढला. दुसरा प्रश्न येतो, सगळं शरीर हे स्थान आहे, मग प्रकोपाच्या काळामध्ये शरीरातनं बाहेर पडले पाहिजेत दोष. वसंतात सगळ्यांच्या शेष्मा असे बाहेर पडले पाहिजे, धारा लागल्या पाहिजेत. आणि ग्रीष्मामध्ये परत माझा शेष्मामध्ये करत आतमध्ये घेतला पाहिजे. मला तरी असं काही दिसत नाही. वर्षेमध्ये सगळ्यांकडनं वायू बाहेर गेला पाहिजे आणि शरदामध्ये तो आत आला पाहिजे, पित्त बाहेर गेला पाहिजे. असं तरी आवागमन माझ्यासारख्या काय म्हणतात मंदबुद्धीला दिसत नाहीत. कोणाला दिसत असेल तर मला माहीत नाही. याचा अर्थ आपण काय कुठेतरी चुकतोय, प्रकोपाचा अर्थ लावतो. मग कुठून आला हा विषय? स्वस्थानम त्यक्त्वा दोषस्य मार्गांतर्गमनम, आपलं स्थान सोडून अन्य मार्गात जाणे म्हणजे प्रकोप. इथे आम्ही स्थानाचा अर्थ जागा असा घेतला. आणि पुढे काय आता बघा, कुठे श्लोक आहे ते बघायला लागतं. या श्लोकाच्या मागचे श्लोक हे अधिकरण हे चालू आहे की वायूचा उष्ण आणि वृक्ष गुण एकत्र आले तर वायूचा क्षय होतो. शीतगुणाबरोबर वृक्षादी गुण आले तर त्याचा प्रकोप होतो. आणि स्निग्धादी गुणांबरोबर उष्ण गुण आला तर वायूचा शम होतो. तसंच पित्ताचं श्लेष्म्याचं आहे. याचा अर्थ क्षय प्रकोप प्रशम हे जागेवरून न सांगता गुणांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं मी माझे विचार पोचू शकण्यास समर्थ होत आहे. जर फार फास्ट होत असेल तर प्लीज सांगा, मी परत सोपं करून सांगेन, कारण फार महत्त्वाचा विषय. आणि पुढे येतो विषय चयाचा. चयो वृद्धी स्वधामनी एव, धामनचा अर्थ परत आम्ही जागा घेतला. धामनचा कोशातला अर्थ आहे गुण. आपल्या गुणांमध्ये किंचित वृद्धी होणे म्हणजे चय. आता हा श्लोक बघा, जो कोपस्तु उन्मार्ग, याच्या पुढचा कोपस्तु उन्मार्ग अमित आहे. आता स्थान हे पद आयुर्वेदाचं स्वसंज्ञा आहे, आपली स्वतःची शास्त्राची संज्ञा आहे. त्याचा मराठीमध्ये आम्ही जागा असा अर्थ घेतला, प्लेस असा अर्थ घेतला आणि गडबड केली.
आयुर्वेदाचं वैशिष्ट्य हे आहे, इट्स अ ब्युटी ऑफ दिस सायन्स, की एकच पद आम्ही अनेक अर्थांनी वापरतो. असं रस, या पदाचे किती अर्थ आहेत? रस म्हणजे मांसरस, स्वरस, पारद, आद्य धातू, आहार रस, चव आणि आत्मा, एवढे अर्थ आहेत. मग आता षड्रसांचं वर्णन चालू आहे आणि आम्ही म्हटलं की पारदाचे 5 प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत. मधुर आम्हाला एवढं कटू देतं कशा आहे, चालेल का? त्या अधिकरणाप्रमाणे त्याचा अर्थ घ्यायला लागतो. तसं स्थानाचे अजून 3 अर्थ आहेत. एक स्थान म्हणजे जागा, हा अर्थ आहे. दुसरं स्थान म्हणजे दोषांची गती सांगितलेली. क्षयम स्थानम वृद्धिश दोषाणाम त्रिविधा गती. एक जागा गती कशी का असू शकेल म्हणून चक्रपाणीने टीका लिहून ठेवलेली आहे. स्थानम इति स्वमान अवस्थानम. आपल्या मानामध्ये द्रव्यतः गुणतः कर्मतः क्वांटिटेटिव्हली क्वालिटेटिव्हली फंक्शनली नॉर्मल स्टेटमध्ये असताना शरीरामध्ये संचार करणं याला स्थानगती असं म्हणतात. सर चक्रपाणी चुकीचं असते. पुस्तकं लिहिली गेली चक्रपाणी की 100 गलत्या वगैरे आपण म्हणू, चला चक्रपाणी जर चुकीचं असेल. अजून एक संदर्भ आहे, तर चरक स्वतः म्हणतात वृद्धिक स्थान क्षय समन्वितम. पुढे डल्लणही तेच म्हणतात, स्थानम इति दोष धातू मल साम्यन अवस्थानम. याचा अर्थ साम्यावस्था, प्राकृतावस्था असं असताना शरीरात संचार करून प्राकृत कर्म करणं या दोषांच्या गतीला स्थानगती म्हणतात. मग स्वस्थानम त्यक्तवा, स्वतःची प्राकृतावस्था सोडून देणं. मग एकतर वृद्ध होणं किंवा क्षीण होणं म्हणजे प्रकोप, असा आम्ही अर्थ काढला, उहन केलं, याला म्हणतात उहन. आता याला संदर्भ, आपण उहन केलं पण त्याला संदर्भ पाहिजे. संदर्भाशिवाय कधीही बोलायचं नाही. हा संदर्भ चक्रपाणीचा आहे चरकामध्ये, शारीर स्थानामध्ये. शारीर स्थान कोण वाचतो? आज ऑप्शन असतं आमचं. आमचा तर जो पोर्शन होता आमचा BMSचा, त्याच्या शारीर स्थानच नव्हतं. पूर्वार्ध झाला नाही, उत्तरार्ध नाही. प्रमा मॅडम म्हणायच्या एक मोठा खड्डा करा, त्यात संहिता टाका आणि माती लोटून द्या. आपल्याला लायकी नाही संहितांना हात लावायचे. शारीर स्थान ऑप्शनला म्हणजे पोर्शनच नव्हतं. डिझायर टू लर्न, मस्ट टू नो, डिझायर टू नो. तुम्हाला इच्छा असेल तर वाचा, नाही वाचलंच पाहिजे, अखंड वाचलं पाहिजे सगळं. शारीर स्थानाच्या 6व्या अध्यायामध्ये टीकाकार म्हणतात की कुपित म्हणजे काय हो, तर सामान्यतः क्षीणा वा वृद्धा गृह्यन्ते विकृती मात्रम ही वातादिनाम प्रकोप. विकृती म्हणजे काय? स्वभाव प्रच्युत, स्वतःच्या भावावस्थेतनं प्रच्युत होणे म्हणजे विकृती. विकृत हा कोणत्याही प्रकारची विकृती येणं म्हणजे प्रकोप. पुढे वैषम्य म्हणजे पण तेच आहे. वैषम्य हे प्रकोपाची संज्ञा आहे. पुढे आणि एक ग्रंथ आहे रस वैषयिक सूत्र, त्याच्यामध्ये ते म्हणतात नागार्जुन की स्वस्थान वृत्ती प्रसंगात च्युती एव प्रकोप. स्वतःच्या स्वस्थ वृत्तीतनं च्युत होणे, घसरणे म्हणजे आयदर क्षीण होणे किंवा वृद्ध होणे म्हणजे प्रकोप. पुढे मग क्षय म्हणजे अचयपूर्वक प्रकोप आहे आणि वृद्धी म्हणजे चयपूर्वक प्रकोप आहे. क्षयामध्ये क्षय होणंच शक्य नाही. आणि अजून एक मोठा गैरसमज आहे की षडक्रियाकाल झालेच पाहिजेत आणि षडक्रियाकाल हे क्रमाने होतात. बेसिकली या अवस्था नसून ते क्रियाकाल आहेत. क्रिया म्हणजे चिकित्सा, चिकित्सेचे काळ आहेत. आमच्याकडे रुग्ण कोणत्या अवस्थेमध्ये आलेला आहे त्याप्रमाणे त्याला कोणती चिकित्सा द्यायची हे ठरवण्याचं ते लक्षण आहे. त्यामध्ये प्रत्येक वेळेला क्रमाने झालेच पाहिजे असं काही नियम नाही सांगितलं. पुढे तेव्हा प्रकोप तंतुरुती आपण एवढ्या वापरल्या आणि प्रकोपाचा खरा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. पुढे आता अजून एक असाच विषय विरुद्ध आहार. पुढे विरुद्ध आहारचा अर्थ मला वाटतं की जे परस्परांच्या विपरीत आहे. एक उष्ण एक शीत आणि एकत्र केलं तर त्याला विरुद्ध म्हणतात. असा अर्धाच अर्थ आम्हाला माहिती आहे. चरकांना काय अभिप्रेत आहे? एक तर हे श्लोक आम्ही बघतो यात किंचित दोषमुत्कृष्यम, खालचं सूत्र बघतच नाही चरकाचं. चरक म्हणतात देह धातू प्रत्यनिक भूतानी, जे सेवन केल्यानंतर शरीराच्या जे प्राकृत घटक आहेत धातू त्यांना विरोधी, त्यांना दुष्ट करणारे असे जे कोणी त्यांना विरुद्ध म्हणतात. त्याच्यामध्ये परस्पर विरुद्ध आणि गुणविरुद्ध आणि कानिचित. काही 2 द्रव्य हे परस्परांच्या गुणांच्या विपरीत असतील आणि तिथे शब्द दिलेला आहे कानिचित. कानिचित शब्द जिथे जिथे आलेला असतो, कुठे यस्मात तस्मात, म्हणजे बघा जिथे ग्रंथामध्ये जिथे कुठे यस्मात असते तिथे तस्मात पुढे असलंच पाहिजे. जिथे कुठे यथा असते तिथे कुठे पुढे यथा तथा आलंच पाहिजे. तसं कानिचित कुठे आलं तर कानिचितला 2 शब्द त्याच्यामध्ये लुप्त असतो, त्याला वाक्यशेष असं म्हणतात.
जसं परस्पर गुण विरुद्धानी कानिचित, याचा अर्थ कानिचित परस्पर गुण समानानी. मी म्हटलं अत्र सभागृहे कानिचित वैद्य हा, याचा अर्थ काय? कानिचित विद्यार्थी अपि. कानिचित पुरुष हा, याचा अर्थ काय? कानिचित स्त्रिया अपि. कानिचित उपनेत्रयुक्त हा, चष्मा, याचा उलटा अर्थ काय? कानिचित उपनेत्र रहित हा कानिचित आहे. काही असे तर मग ते लिहिलेलं नसेल तर ते लावून घेणं आपलं जबाबदारी, ही तंत्रयुक्ती आहे. मग परस्पर गुणविरुद्धाने कानिचित, परस्पर गुण दोन बलवान समान गुण पण एकत्र सेवन केले. खूप थंडी, 12 वाजता थंडी, शरद शिशिर थंडी आहे, नाशिकसारखं शहर आहे, 3 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. आणि रात्री 12 वाजता काळ थंडीमध्ये स्वेटर बिटर न घालता गाडीवरती रमताजोगी म्हणून गेले तुम्ही कुठे, तर शिरशूर प्रतिष्ठा नक्की तुमच्या मागे लागेल. म्हणजे अतिशीत ऋतूमध्ये तुम्ही अतिशीत असा विहार केला. त्याच ऋतूमध्ये तेवढ्या रात्री थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्लं किंवा थंड काहीतरी पदार्थ, चिल्ड पाणी पिलं, चिल्ड ड्रिंक केलं काहीतरी, तर व्याधी होणार आहे. आणि अत्यंत गरम ऋतू आहे आणि दुपारी 12 वाजता गरम गरम चहा पिला तरी प्रॉब्लेम होणार. आणि दुपारी 12 वाजता उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाल्लं, कोल्ड्रिंक पिलं तरी सनस्ट्रोक बसतो. म्हणजे बलवान गुण पाहिजे ते एकतर परस्परांच्या विपरीत पाहिजे किंवा परस्परांच्या समान पण पाहिजे. ज्याच्या सेवनाने शरीरातले धातू विकृत होतात त्याला विरुद्ध असं म्हणतात. कानिचित संयोगात, याचा अर्थ कानिचित वियोगात. तुम्ही वियोग करून सेवन नाही, काही द्रव्य हे एकत्र सेवन केली पाहिजे. काही संस्काराने, काही देशकाल मात्राने आणि काही स्वभावानेच असतात विषासारखे, ते विरुद्ध असतात. ते शरीराला त्रासच देणार. पुढे एक कानिचितचं अजून एक उदाहरण इंद्रियस्थानातलं आहे. पुढे आता त्याला सुश्रुताचा संदर्भ घ्यायचा की कोणतं द्रव्य हे नित्यसेवनीय आहे, त्याचं इथे उदाहरण घ्यावं लागतं. नित्यसेवनीय कोणाला म्हणायचं, तर गुण 3 प्रकारचे असतात. लघु, लघुतर, लघुतम. तर जो फक्त लघु आहे तो नित्यसेवनीय, पण लघुतर आणि लघुतम असेल तर ते नित्यसेवनीय नाही आहे. आणि म्हणून बलवान गुणच विरुद्ध असू शकतात. पुढे याचं सूत्र स्पष्टपणे अष्टांग संग्रहामध्ये आहे. बलिनाम मिथो गुणानाम विषमतया समतया उभयथा अपि संस्कारादी वशेन विरोध हा, त्या समतया पण आहे. आता याचं उदाहरण काय पुढे, हे फेमस उदाहरण दुग्ध आणि मत्स्य. याच्यामध्ये 3 गुण समान आहेत, बलवान, मधुर रस, मधुर विपाक आणि दोघंही महाअभिषंधी आहेत. हे 3 बलवान समान गुण आहेत. आणि हे शीतवीर्याचं आहे, उष्णवीर्याचं आहे, हा बलवान विपरीत गुण आहे. आणि म्हणून ते एकमेकांबरोबर खाणं हे विरुद्ध आहे. विरुद्ध म्हणजे एकमेकांना विरुद्ध नाही आहे, त्यांचं एकत्रित सेवन हे शरीराला दुष्टकारक आहे. पुढे धातू बी विगुणश्चापी स्वतःसांस. बघा मी हे तंत्रयुक्ती वापरतो. एक सूत्रस्थानातलं आहे, एक विमानातलं आहे, एक चिकित्सेतलं आहे, एक शारीरातलं आहे. हे सगळे एकत्र जोपर्यंत डोळ्यासमोर येत नाहीत तोपर्यंत तो विषय क्लिअर होत नाही. नच्या एकांतेन निर्दिष्ट आहे. आपलं सध्या कसं झालेलं आहे की हत्तीसारखं झालेलं आहे. ते हत्तीच्या पायात हातला की तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, हत्ती शेपटात की तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे. संपूर्ण हत्ती जोपर्यंत पाहत नाही आपण तोपर्यंत त्याचं खरं लक्षण कळणार नाही. म्हणून सगळा ग्रंथ वाचला पाहिजे. पुढे थोडक्यात सांगतो, प्राकृत दोषही व्याधिकर असतात. पुढे हे फेमस सूत्र आहे, व्यानेन रसधातू ही विक्षेप उचित कर्मणा. बघा विक्षेप उचित कर्मणा म्हणजे उचित कर्म म्हणजे प्राकृत कर्म करण्यासाठी व्यान शरीरामध्ये संचार करतो. म्हणजे व्यान कसा आहे, प्राकृत आहे. हे विकृत व्यानाचं रस कसा आहे, प्राकृत आहे. हे विकृत रसाचं वर्णन चालू नाही आहे, हे स्वतःचं उचित कर्म करणाऱ्या रसाचं लक्षण वर्णन चालू आहे. तो फिरत असताना अक्षिप्यमाण हा, जिथे ख वैगुण्य असेल तिथे रस जाऊन थांबतो. तत्र सज्जती आणि यत्र सज्जती तत्र विकृतीन करोती. तिथे थांबतो, तिथे विकार करतो. विकार करणारा जो थांबलाय तो रस कसा आहे, प्राकृत आहे, विकृत नाही आहे. ही एक प्रकारची संप्रती अशीच दरवेळेला होते असं काही नाही. ख वैगुण्यामुळे झालेली. आता आपल्याला शिकवताना एवढंच शिकवतात, खालसं लिहितच नाही तिथे, चरकाने दिलेलं आहे. आणि सेम सूत्र वाग्भटात पण आहे. दोषाणामापी च एवं स्यात्, हे जे रसाचं वर्णन केलेलं आहे आम्ही, असं दोषांचं पण आहे, रक्ताचं पण आहे, मांसाचं पण आहे, बाकीच्यांचं पण आहे. जो जो संचारी घटक आहे त्याचं पण वर्णन आहे.
म्हणजे दोष प्राकृत अवस्थेमध्ये आपलं उचित कर्म करण्यासाठी शरीरात संचार करत असताना जिथे कुठे ख वैगुण्य असेल तिथे जाऊन जर थांबले तर ते व्याधी करू शकतात. प्राकृत दोषही जर थांबले तर व्याधी करतात. त्याचं एक उदाहरण सांगतो. एक पुस्तक आहे क्षीण दोष चिकित्सा नावाचं, वैद्य अंदणकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आयुर्वेद पत्रिकेने त्याचं प्रकाशन केलेलं आहे. जरूर वाचण्यासारखं, संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे. मोठं पुस्तक आहे, 150 रुपयाची किंमत आहे. त्याच्यात त्यांनी एक केस दिलेली आहे की त्यांनी नुकती प्रॅक्टिस सुरू केली होती अंदणकरांनी, गुरुवारी अंदणकर म्हणजे आत्ताचे जे आहेत त्यांचे आजोबा. तेव्हा त्यांच्याकडे एक रुग्ण आला संचारी दाहाचा, कधी अंशदाह, कधी जानुदाह, कधी मन्यादाह, कधी उदरदाह, असा दाह संचारी होता. मग त्यांनी यत्र पित्ता द्रुते नास्ति दाह होतो म्हणजे पित्तशामक चिकित्सा केली. त्या पित्तशामक चिकित्सेने तो संचारी दाह सार्वदेहिक दाह झाला. काहीतरी चुकलं, परत रुग्ण आला, काहीतरी चुकलं. मग त्यांनी परत ग्रंथ ढुंडाळले तर त्यांना कळलं की तुम्ही हेतू बघायला पाहिजे होते. मग त्यांनी हेतू काढले रुग्णांचे. हेतू काढल्यावर हेतू सगळे वातप्रकोपाचे होते आणि लक्ष मात्र पित्ताचं होतं. मग त्यांनी बस्ती दिली रुग्णाला, तर तो दाह एका बस्तीत थांबला. याचा अर्थ तिथे वायू प्रकोपित होता, तो प्राकृत पित्ताला घेऊन जिथे जिथे जायचा, स्थान संशय करायचा, तिथे दाह व्हायचा. प्राकृत दोषही व्याधीकर असू शकतात. म्हणून हेतू आणि दोषांचा विचार करून चिकित्सा करायची. स्वयं धिया उयेत. पुढे हे त्यांनी अरुण दत्ताची टीका आहे त्याच सूत्रावरची वाग्भटातली. क्षेप्याणाम स्वभावस्थानाम, फिरणारे स्वतःच्या प्राकृत अवस्थेतले दोष अस्वातंत्र्यात विकार करू शकतात. पुढे एक उदाहरण आहे गुल्माचं. गुल्मामध्ये दोष, स्वतंत्र दोष, प्राकृत दोष थांबतात आणि वातगुल्म करतात. हा आजचा विषय नाही आहे, फक्त उदाहरण दिलेलं आहे. संदर्भ नंतर तुम्ही बघून घ्या. पुढे आपण हे स्किप करूया. मला एक सांगायचं आहे, जो आत्ता लेटेस्ट आमचा अध्ययनातनं उहन आम्ही केलेला आहे त्याचा मला इथं जरूर सांगायचं. सर मला एक 10 मिनटं आहेत ना. याच्यामध्ये मल संज्ञा दिलेली. मलाला कोणाला मल म्हणावं. मगाशी आपण वृक्कविकाराची संप्राप्ती बघताना पृथक मलईही असा शब्द होता. तिथे मल म्हणजे दोष. कोणाकोणाला मल म्हटलेलं आहे. आपल्या समोर मल म्हणजे कोण येतात? पुरुष, मूत्र, स्वेद आणि खमल. पण चरकांची कल्पना जास्त विस्तृत आहे. ती शारीर स्थानामध्ये आहे 6व्या अध्यायामध्ये. मल कोण आहे? तर जे शरीराला आबाद करतात, शरीराला दुष्ट करतात ते मल. साधन सरळ वाक्य. जो शरीरातला घटक शरीराला आबाद करतोय, उपघात करतोय, त्यावेळी तो शरीराला मल आहे, तो बाहेर काढला पाहिजे. मग ते कोण कोण आहे? तर शरीर छिद्रेषु, छिद्र म्हणजे भोग असा अर्थ नसून छिद्र म्हणजे स्रोतस. छिद्र हा स्रोतसाचा पर्याय. विमान 5 स्रोत विमानात आहे. शरीराच्या स्रोतसांच्या मधनं, बहिर्मुखी स्रोतसांच्या मधनं जे निर्माण होऊन बाहेर पडत आहेत त्याच्यामध्ये मूत्र, स्वेद, पुरीश, खमल सगळे आले. त्यांनाही मल म्हणतात. पुढचा आहे परिपक्वा धातवा. हा याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि त्याच्या पुढचा आहे प्रकुपिता हा वातपित्त श्लेष्मणा. प्रकुपित दोषांना ग्रंथकार मल म्हणतात. बघा, तो विषय नंतर घेऊ. आता आपण बोलूया परिपक्व धातू. हा आम्ही फार बोलायचो नाही कधी, कारण आम्हालाच तो नीट कळलेला नव्हता तो विषय. पण आता कळला आहे, तो मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरती मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे आयुर्वेद पत्रिकेमध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये. सरांनी आणि मी मिळून आर्टिकल, धर्माधिकारी सर आणि मी दोघांनी मिळून आर्टिकल लिहिलेलं आहे. ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आर्टिकल खूप मोठा आहे. परिपक्व धातू याचा अर्थ टीका दिलेली आहे. पाकात पुयतांगता. धातूंचं परिणमन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. न्यायाद्वारे धातूंचं परिणमन होतं. धातू परिणमन करत 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 स्वतःतनं फिरत फिरत आपलं कार्य करतो. प्रत्येक शारीर भावाला 3 अवस्था आहेत: उत्पत्ती, स्थिती आणि लय. जो उत्पन्न झालेला आहे त्याचा नाश झालाच पाहिजे. आणि प्रत्येक उत्पन्न शारीर भावाला आपला नाश ठरलेला आहे. जसं RBC निर्माण झाला आहारातनं की तो 120 दिवसांनी नलिफाय झालाच पाहिजे. त्याची लाईफ सायकल 120 डेजचीच आहे. ते जर झालं नाही तर विकृती आहे, आणि लवकर झालं तरी विकृती आहे. बरोबर, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल याच्याबद्दल.
असं जसं आरबीसीच आहे तसं अतिदेशाने हे सगळ्या शारीर भावांबद्दल लावून घ्यायचं की प्रत्येक शारीर भावाला, रसाला, रक्ताला, मांसाला नाश व्हायचा एक ठराविक काळ. सुशोधन त्याला कला सांगितलं नाही की ती कलांमध्ये नष्ट होत होतं. कोणी 7 दिवसांनी नष्ट होतं, कोणी 1 महिन्यात नष्ट होतं, असं त्याचं स्थूल सूक्ष्म रूपात सांगितलेलं आहे. जर हे धातूचे परमाणू आपलं उचित कर्म झाल्यानंतरही शरीरामध्ये पडून राहतील, त्यांचं परिणामन संपल्यानंतरही जर ते शरीरामध्ये पडून राहिले, त्यांचं पांचभौतिक अस्तित्व राहिलं शरीरात, तर त्यावेळेला त्या परिपक्व धातूंना मल असं म्हणायचं. केवढा गूढ अर्थ आहे बघा. परत सांगतो, रसाचं परिणामन झालं, रसाचं कार्य झालं, त्याचा नाश व्हायला पाहिजे. तो न होता त्याचे पांचभौतिक उरलेले परमाणू जे त्याचा आता नाश संपलेलं आहे, कार्य संपलेलं आहे, तेही जर शरीरामध्ये पडलेले असतील तर त्यावेळी त्या रसाला मल असं म्हणायचं. शोधनाने आपण हे बाहेर काढतो. ते बाहेर काढले गेले नाहीत तर अनेक व्याधी होतात. कॅन्सरची संप्राप्ती हीच. गरजेपेक्षा जास्त राहिला शरीरात आणि साठत राहिला. लवकर झाला तरी प्रॉब्लेम आहे, जास्त का राहिला तरी प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून परिपक्व धातू हा मल आहे. या 1-2 शब्दांमध्ये केवढा मोठा अर्थ आहे. त्याचा विस्तार लेखात केला तर तुम्ही जमलं तर कधी वाचा. कुपित दोषांनाही मल म्हटलेलं आहे. त्याचे काही संदर्भ पुढे इथे शब्द आहे विद्यात एव मलान अपी, आणि खाली टीकेत म्हणतात मलान इति दोषांत वातादीन. कोणते दोष? प्रकुपित झाले. पुढे सगळ्यात मल ज्याच्यामध्ये मल शब्द दोषासाठी वापरला आहे ते संदर्भ आहे. मला इथे दोष हा, मला इथे दुष्ट दोष संज्ञा हा. टीकाकार प्रत्येक ठिकाणी लिहितात गोंधळ होऊ नये म्हणून. पुढे हे पण संदर्भ. पुढे बघा, वाग्बड आणि ज्वराची संप्राप्ती आहे. मला हा तत्र स्वयी दोष्टा हा प्रदूषणही. इथे मलाचा अर्थ जर आम्ही वातपित्त मूत्रपुरुषवेद घेतला तर ज्वराची संप्राप्ती भलतीकडेच जाईल. म्हणून टीकाकार म्हणतात खाली अरुण दत्त की मला इति वातादया म्हणजे प्रकुपित दोष. पुढे आता काही संदर्भ थोडक्यात सांगतो. तंत्रयुक्ती फार महत्त्वाची. ही चरकसंहिता वाचायची असेल, वाग्बड वाचायचा असेल, सुश्रुत वाचायचा असेल तर या 2 तंत्रयुक्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मागचे पुढचे संदर्भ बघत राहणं. त्याच्यामध्ये 2 उदाहरणं घेऊ आपण. पहिलं, तानी उपसृत दोषाणा स्नेहस्वेदोपपादनैहि पंचकर्माणी कुर्वीत मात्रा कालो विचारे. कोणाक करायचं पंचकर्म? तर उपस्थित दोष असतील तर करावं. म्हणजे काय याचा विचार करायला लागतो. उपस्थित दोष म्हणजे काय? तर उपस्थित दोष याचा अर्थ चक्रपाणीने केलेला आहे. शाखां त्यक्त्वा. शाखा म्हणजे 2 हात 2 पाय, शाखा नाही. धातू. शाखा म्हणजे धातू. धातूमध्ये स्वतःचं सोडून जेव्हा ते कोष्ठामध्ये येतात तेव्हा लीनत्व परित्यागेनं प्रधानावस्था म्हणजे ते बाहेर पडायला उद्युक्त झालेले, कोष्ठात आलेले, त्याला म्हणतात उपस्थित दोष. आता हे अजून नीट समजून घ्यायचं असेल तर संदर्भ कुठे आहे? पुढे हा संदर्भ आहे मागचा सूत्रस्थानाचा. मागे जा एक मिनिट. सूत्रस्थान 2रा अध्याय. आल्याच बंपर दिलेला आहे. अध्ययनाला बसल्याच श्लोक टाकून दिलेला आहे 2रा अध्याय. आता त्यासाठी आपल्याला चिकित्सा स्थानाचा 3रा अध्यायाचा श्लोक माहिती पाहिजे. अनुपस्थित दोषाणाम वमनम तरुणेश्वरे हृद्रोगम श्वासम. जर तुम्ही दोष उपस्थित नाही आहेत आणि वमन दिलं तर हृद्रोग, श्वास, अनाह, मोह हे उपद्रव निर्माण होतात. वमनाची अवस्था नाही आहे आणि ज्वरात वमन दिलं, ज्वरात म्हणजे व्याधीत, तर हे उपद्रव निर्माण होतील. म्हणून काय करायचं? कफप्रधानान उत्क्लिष्टान दोषान आमाशय स्थितान बुद्ध्वा. कफप्रधान दोष आहेत, उत्कृष्ट दोष आहेत, कोष्ठामध्ये आलेले आहेत. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा वम्यानाम वमनही काले हरे. हा काळ आहे वमनाचा. हेच उपस्थित दोष आहे. मग तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ लावताना ज्वर चिकित्सेतले हे श्लोक माहिती असले पाहिजे, किंवा याचा अर्थ लावताना सूत्रस्थानाचा 2रा अध्याय माहिती पाहिजे की तिथे असा श्लोक दिलेला आहे. आणि मग त्याची चिकित्सा कशी करायची? इथे स्नेहपानपूर्वक वमन नाही करायचं आहे, तर तो श्लोक खाली विमानामध्ये आहे.
तत्र साध्यमामम, ते साध्य आम आहे म्हणजे काय? कफप्रधान आहे, उत्कृष्ट आहे, आमाशा स्थित आहे. साध्य आम प्रदुष्ट आहे आणि उत्कृष्ट आहे, अलस्यभूत आहे. त्याला काय करायचं आहे? आदो उल्लेख आहे. मळमळत आहे, कशा बोटं घालून काढून घ्या. जो छर्दी यायचा वेग येतोय, थांब 4 दिवस स्नेहपान कर, स्वेदन घे, मग आपण तुझं वमन करू. नाही, काही गरज नाही. घशामध्ये बोटं घाला, काढून टाका, तुमचा आलस्य बरा होतो. तेच सांगायचं आहे. गरम पाण्यामध्ये मीठ टाका भरपूर, आकंठ पान करा, बोटं घाला आणि काढून टाका. बोटं घालायची सुद्धा गरज पडत नाही, एक घोट घेतला तरी वमन होऊन जातं. अशा अनेक अवस्था वमनाच्या आहेत. पुढे दुसरं उदाहरण, ग्रहणीम आश्रितम दोषम विदग्ध आहार मूर्छितम सविष्टंब प्रसेकार्थी विदाह अरुची गौरवई. ग्रहणीमध्ये हे लक्षणं असतील तर आमलिंगान्वितम, ती आमज आहे असं समजून तिला डायरेक्ट सुखेनं उष्णेनं उद्धरेत. अशा ग्रहणीमध्ये स्नेहपान न करता डायरेक्ट गरम पाणी पिऊन किंवा गरम दूध घालून, दूध प्यायला देऊन, गरम काढा, काही द्या, ते हाताला मिळेल ते गरम करा, पाजा आणि बोटं घालून काढून टाका. जर लक्षणं असतील विष्टंब प्रसेक आरती विदाह अरुची गौरव आणि विदग्ध आहार, करपट ढेकरत आहेत, जळजळत आहे, काढून टाका. स्नेहपानाची गरज नाही. त्याचं मूळ सूत्र हे चिकित्सा 15मध्ये सूत्र कुठे त्याचं? हेच मगाच विमानातलं. म्हणजे चिकित्सेतल्या सूत्राचा अर्थ लावताना तुम्हाला विमानातल्या श्लोकाचा अर्थ सहाय्य घ्यावं लागतं. ही तंत्रयुक्ती. ते नाही घेतलं तर अर्थ स्पष्ट होत नाही. हे चरकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून कधी कधी चरक जरा जड वाटतं, कारण संपूर्ण तुम्हाला ते अख्खं धनुष्य दिसलं पाहिजे, न दोष असं दिसलं पाहिजे. असं सूत्रापासून सिद्धीपर्यंत दिसले पाहिजे श्लोक. ते ज्याला दिसतात त्याला हे सोपं आहे आणि ते दिसू शकतं. त्याला कमीत कमी 12 वर्षाचं अध्ययन लागतं आणि आचार्य सेवा लागते, ती होतं. ते करून 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 होतं. अभ्यासात प्राप्यते दृष्टी. पुढे आता एक अतिदेशाचं उदाहरण थोडंच राहिलं आहे, फार त्रास देणार नाही तुम्हाला. हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, श्वासामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात उदीर्यते वृषधरम. सरांनी याचा सूत्र दिलं नाही, पण चिकित्सा सांगताना आणि संप्राप्ती वर्णन करताना सरांनी त्याचं वर्णन छर्दीतलं उदाहरण देऊन केलेलं आहे. म्हणजे संप्राप्ती आहे वीट, मूत्र, स्वेद, अंबुवहामध्ये, आणि लक्षणं आहेत छर्दी, हिक्का, श्वास. कसं काय होतं हे? त्याचं मूळ सूत्र श्वासामध्ये. उदीर्यते वृषधरम मार्गरोधात वहत जलम यथा तथा अनिलाहा. आता याचा अन्वय लावायचा. यथा वहत जलम मार्गरोधात वृषधरम उदीर्यते. तुम्ही पाण्याचा प्रवाह आहे, धरण मानलं तर काय होईल? ते पाणी उलटं व्हायला लागतं, बॅकवॉटर होतं. जिकडे जागा मिळेल तिकडे वाहतं. तसं अनिलाचा, वायूचा जो मार्ग आहे वहन करण्याचा, आणि वायू ज्याला वाहून नेतो आहे त्याच्या मार्गामध्ये जर का अवरोध आला तर त्याचा प्रवाह तर चालू राहणार आहे. तो जिकडे जागा मिळेल तिकडून बाहेर पडेल. वृद्धपद कामालेमध्ये हे होतं. पित्ताचा मार्ग अवरुद्ध झाला की पित्त सगळं शरीरात पसरतं, मल मात्र भस्रपणे होतो. ज्वरामध्ये हे होतं. अग्नीचा मार्ग अवरुद्ध झाला की अग्नीचे तेजाचे परमाणू सगळ्या शरीरात पसरतात, शरीर संतप्त होतं, अग्निमांद्य असतं. असं सगळीकडे होतं. पण श्वासामध्ये पण हे होतं. पुढे ते काय म्हणतात श्वासामध्ये? यदा स्रोतांसी संवृद्ध. स्रोतांसी म्हणजे बहुवचन आहे. शरीरातलं कोणतंही स्रोतस जर अवरुद्ध झालं, फक्त प्राणवाह नाही, कोणतंही, तंत्रती लावायची अतिदेश. यदा स्रोतांसी संवृद्ध मारुता कफपूर्वका. कोणी अवरुद्ध झालं? कफपूर्वक वायू. कारण वायू अवरुद्ध करू शकत नाही. अवरोध व्हायला कोणतरी स्थूल भाव लागतो. तो काय करतो? विश्वक प्रजती. टीका बघा त्याची. विश्वक प्रजती याचा अर्थ, टीका राहिली याची माझी, याची विश्वक प्रजती याचा अर्थ आहे सर्वतः गच्छ. जिकडे जागा मिळेल तिकडे जातो आणि श्वास होतो. म्हणजे संप्राप्ती मूत्रवाहामध्ये, लक्षण प्राणवाहामध्ये. संप्राप्ती मलवाहामध्ये, लक्षण श्वास. संप्राप्ती रक्तवाहामध्ये, लक्षण श्वास, हिक्का, छर्दी. कसं होतं हे? असं होतं. याला म्हणतात अतिदेश तंत्रयुक्ती. म्हणजे एका असं नाही की श्वास फक्त प्राणवाहानीच झाला पाहिजे, असं नाही आहे. तो एक प्रकारचा श्वास आहे. श्वास असंख्य प्रकारचा आहे. त्याची संप्राप्ती ही स्रोतच कुठलाही असेल अवरोध, त्या अवरोधामुळे जर प्राणवाहामधनं लक्षण दिसायला लागलं तर श्वास उत्पन्न होऊ शकतो. पुढे कंठ उरसा प्रतिघात. ते विबंधश्य, याच्यावर पण एक आर्टिकल आहे माझं याच नावाचं आहे, विबंधश्य पृथक विधेयी. विबंध कुठे असू शकतो? त्याने श्वास होऊ शकतो. पुढे आता विपर्य आणि अर्थापत्ती.
याचा बघा वृक्ष शीत, एकच सांगतो उदाहरण पुढे जाऊ. वृक्ष शीत लघु सूक्ष्म चल विशद खर, हे वायूचे गुण असं सरळने सांगितलं की या द्रव्यांच्या सेवनाने वात प्रकोप होतो, वातवृद्धी होते. ते काय म्हणतात, विपरीत गुणही द्रव्यही मारुता प्रशाम्यते, म्हणजे असं खाल्लेलं. म्हणजे या गुणांच्या विपरीत गुणांचं जर सेवन केलं तर वायू शांत होतो. याचा उलटा अर्थ काय, हे गुण सेवन केले तर वाताची वृद्धी होते. हेच पित्तशेषम्याबद्दलचं. पुढे अर्थापत्ती म्हणजे काय, दुष्यती अग्निही सदुष्ट अन्नम न तत् पचती लघु अपि, लघु सुद्धा आहार पचवणार नाही, मग गुरुची तर बातच करू नका. असं लिहिलेलं नाही कुठे गुरु आहार पचवत नाही, लघुच पचवत नाही तर गुरु पचवणं अशक्य आहे. ही अर्थापत्ती. प्रातराशय अजीर्णेपी सायमाशनो दोषती, सकाळचा आहार अजीर्ण केल्यानंतर त्याचं अजीर्ण असताना संध्याकाळी आहार करणं फार दुष्ट करणारं नाही आहे. याचा उलटा अर्थ काय, संध्याकाळी केलेला आहार सकाळपर्यंत जर का अजीर्ण अवस्थेत आहे आणि तुम्ही जर ब्रेकफास्ट केला तर तो दुष्ट करणार. आणि म्हणून ज्या व्यक्तीला झोपेतनं उठल्यानंतर आळस आहे, अंग जड पडलेलं आहे, डोकं दुखतं आहे, मलावष्टंभ आहे, काहीही करावं असं वाटत नाही, त्याने तोंडाला कुलूप लावायचं, काही खायचं नाही जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत. आणि हे काही लक्षण नाही आहे, शुद्ध स्वच्छ सगळं आहे, मला उठल्याबरोबर मलवेग झाला आहे, भूक लागलेली आहे, पटकन खाऊन घ्या. त्यामुळे असा नियम नाही आहे की लगेच म्हणतात दिनचर्यामध्ये कुठे नाश्ता दिलेला नाही आहे. कुठे म्हणलं ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ठे प्रस्थमात्रम जलम पिबेत नंतर नाश्ताम कराय, कुठे लिहिलेलं नाही ना असं. पण आपण लिहून काढलं पाहिजे, आपण त्याच्यामधले अर्थ समजले पाहिजेत आपल्याला. ते श्लोक हे मदतीला येतात. विपरीत गुणही देश मात्र कालोपपादितही भेषजय विनिवर्तनते विकारा साध्यसंमता, म्हणजे काय, असाध्य विकार बरे होऊ शकत नाही. आम्ही जे वर्णन करतोय साध्यांचं फक्त करतोय, असाध्यांची आम्ही गोष्ट करत नाही. पुढे शेवटचं समुच्चय. समुच्चय म्हणजे च. आता इथे वर्णन चालू आहे, रस आणि अनुरसाची व्याख्या करताय. व्यक्तः शुष्कस्य च आदौ च रसो द्रव्यस लक्ष्यते विपर्येण अनुरसो रसो नास्ति. म्हणजे आपण जर याचा चचा अर्थ लावलाच नाही तर अर्थ काय होईल, जो शुष्क द्रव्यामध्ये ताबडतोब आधी जो चव लागते ती रस आहे आणि नंतर लागते ती अनुरस आहे, हा अर्धाच अर्थ होईल. म्हणून टीकाकारांनी टीका करून ठेवलेली आहे, शुष्क च इति चकारात आर्द्रम च आणि आदौ च इति चकारात अंते च. म्हणजे शुष्क असो किंवा आर्द्र असो, द्रव्य सेवन केल्या जी चव लागते आणि नंतर सगळ्या शेवटपर्यंत जी चव टिकून राहते ती त्याचा प्रधान रस आहे. मध्ये मध्ये लागले दुसरे कोणते, जसं आवळा खाल्ल्या तुरट आहे पण पाणी पिल्यावरती गोड आहे, तर मग गोड हा त्याचा अनुरस आहे, तुरट हा त्याचा प्रधान रस. हे याला म्हणतात च समुच्चय. आता ग्रंथात जिथे जिथे च येईल ना तिथे थांबा 2 मिनटं आणि बघा इथे काही लपलेलं तर नाही ना, काही विचार करा. लपलेलं असतंच, त्याचा अर्धा भाग राहिलेला असतो, तो जोडायचा ते त्याने अर्थ पूर्ण करायचा. कालच्या सूत्रात वेळ घालवणार नाही आत्ता, नंतर काहीतरी परत बघू. पुढे आता एका कल्पाचा अभ्यास कसा करायचा, एक उदाहरण फक्त सांगतो. कल्पाचा अभ्यास कसा करायचा चरकातल्या. पुढे सितोपराधी चूर्ण कोणाला, सितोपराधा कोणाला द्यायची हो, तर मुळात हा कल्प कुठे आलेला आहे तर राजक्षमामध्ये आलेला आहे. राजक्षमा म्हणजे काय आहे तर कोणतंही इन्फेक्शन म्हणजे राजक्षमा. म्हणजे सितोपराधी चूर्ण कोणत्याही इन्फेक्शन डिसीजमध्ये प्रधानता चालेल, एक प्रायमरी. नंतर हे आलेलं आहे स्वरभेदाच्या आणि प्रतिष्ठाच्या अधिकरणामध्ये, म्हणजे ते लक्षण असलं पाहिजे. दुसरं कास असलं पाहिजे आणि नंतर खाली त्याची एक लाईन दिलेली आहे, श्वास कास कफातुरम सुप्त जिव्हा अरोचकम अल्पाग्नी पार्श्वशूलम. याचा अर्थ सगळ्या अरोचकांमध्ये, सगळ्या पार्श्वशूलांमध्ये, सगळ्या सुप्त जीवामध्ये सगळ्या श्वास कासात द्यायचं नाही असं नाही आहे. एक अशी कॉमन अवस्था आहे की ह्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे. श्वासातही ती आहे अवस्था, कासातही आहे, अल्पाग्नीतही आहे, पार्श्वशूलातही आहे, अरोचकातही आहे. अशी एक अवस्थेत सितोपराधी असा दगड मारल्यासारखं द्यायचं. असं यद्वा कद्वा भविष्यती तद्वा तद्वा भविष्यत असं नाही आहे, झालं असं नाही. स्पेसिफिक अवस्था आहेत. आणि म्हणून ज्या कल्पाची फलश्रुती खूप मोठी आहे तो कल्प अत्यंत स्पेसिफिक अवस्थेत द्यायचा. आणि ज्याची फलश्रुती फक्त कासग्न, फक्त श्वासग्न, फक्त अतिसारग्न, ते ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. कारण कोणताही कास असो चालेल, कोणताही अतिसार असो हे द्रव्य चालेल. पण भरपूर फलश्रुती आहेत, 3-4 ओळी मिळून आहेत
त्या सगळ्यांमध्ये अशी एक कॉमन 1 किंवा 2 किंवा 3 अवस्था असतात, त्याच्यातच तो कल्प द्यायचा. तुमच्यासमोर एक अभ्यास ठेवलेला आहे. या 5 अवस्था जे काय दिलेल्या आहेत यातली एक कॉमन अवस्था काढा, त्याच्यामध्येच सीतोपलादी द्यायची, तरच उपशय मिळेल, नाही तर थोडासा उपशय मिळेल. पुढे जाऊ आपण. याच्यात आता मी फार वेळ घालवत नाही. मला सांगायचं फक्त एवढंच आहे की बीजदोषसुद्धा दोषांमुळे होतात. बीजदोष व्याधीसुद्धा दोषांमुळे होतात. तर बघा 3 नंबरची लाईन, यदा स्त्रिया दोष प्रकोपणाने असेवमानाया दोषा प्रकोपिता, तरच हे बीजदोष व्याधी होणार आहे. पुढे हा विषय फार मोठा आहे, आत्ता मी नाही घेते ते. पुढे आता इन्फेक्शनचा विचार कसा केलेला आहे, 2 संदर्भ फक्त बघायचे आहेत. देहिनम नाही निर्दोषम ज्वरा समुपसेवते. समुपसेवती याचा अर्थ असा आहे, हे बघा जेव्हा 2 नकार येतात ना तेव्हा तो होकार धरायचा असतो. माझं वाक्य परत आहे, जेव्हा 2दा नकार येतो तेव्हा तो होकार धरायचा असतो. म्हणजे ते गाणं ना, मेरे मन की गंगा तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल संगम होगा, ती काय म्हणते, नाही कभी नाही, म्हणजे हो. हा त्याचा गूढ अर्थ आहे. कारण तिच्याबरोबर लग्न होतं, राजकेतूरचं लग्न तिच्याबरोबरच होतं. तेव्हा 2 नकार आहेत, एक न आहे आणि एक निर आहे, तर दोन्ही काढून टाका. देहिनम सदोषम, शरीरात दोष असतील तरच ज्वर होतो, साधा अर्थ आहे. पण होतोला त्यांनी भवती नाही म्हणलेलं ना, समुपसेवते म्हणलेलं. आणि म्हणून टीकाकार लिहितात, समुपसेवते इति भाषया. ही भाषा का वापरली, तर भूत विशेष रूपस्य ज्वरस्य आवेशम दर्शयते. जो भूत म्हणजे प्राणीमात्रांच्या रूपी असा ज्वर आहे, सूक्ष्म जंतू आहेत, त्यांचा शरीरातला प्रवेश दर्शवला गेलेला आहे. ज्याच्या शरीरामध्ये दोष विकृत आहेत त्यालाच इन्फेक्शन बसतं. ज्याच्या शरीरामध्ये दोष विकृत नाहीत त्याच्या शरीरात भूत मात्र प्रवेश करून सुद्धा, इन्फेक्शियस व्हायरस फंगल बिंगल प्रवेश करून सुद्धा व्याधी होत नाही, ज्वर होत नाही. आता असं सूत्र राजक्षमामध्ये आहे. ते काय म्हणतात, याचं चित्र बरं का, काय चिकित्साचं एक पुस्तक आहे. सर राजक्षमाच्या याच्यामध्ये असं एक घोडीचं चित्र आहे. घोडी अश्विभ्याम हुंकृतो, तिच्या नाकातनं तो असा माणूस आला खाली आणि तो झोपलेला, एक माणूस झोपला आहे, त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्या माणसाने. तो माणूस असा दिसायला खूप डेंजर आहे, तो नाकातनं बाहेर आलेला. असं कसं होईल, राजक्षमा होईल सांगा बरं. अश्वीचा काहीतरी गूढ अर्थ असला पाहिजे. तर त्यासाठी आपल्या मदतीला येतं प्रश्न उपनिषद आणि केन उपनिषद. आपल्या सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या अंतराळवीर, या 600 दिवस अंतराळामध्ये होत्या. का बरं गेल्या होत्या, भांडण करून निघून गेल्या होत्या का, नवरा भांडण चालले मी माझ्या माहेरी, नाही, ते काहीतरी काम करायला गेल्या होत्या. त्यांच्या एकूण 72 प्रोजेक्ट्स त्यांनी त्या 600 दिवसामध्ये केले. त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट होता की हे जे सगळे इपिडेमिक्स असतात, हे इपिडेमिक यायच्या आधी आणि नंतर त्याचा जो व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे, काय जो कोणी त्याचा एजंट आहे, तो कुठे असतो, याचं अंतराळामध्ये कुठे काही उत्तर मिळेल का. तर त्यांना असं सापडलं की आपल्या ओझोनच्या लेअरच्या खाली एक लेअर, काही किलोमीटरचा लेअर असा आहे की देअर आर कॉलनीज ऑफ बॅक्टेरिया, कॉलनीज ऑफ व्हायरसेस, आणि त्यांची लाईफ सायकल अशी आहे की ते काही दिवसांनी सर्टन पिरियडनंतर पृथ्वीवरती येतात आणि इपिडेमिक करतात. पण आमचा चरक काय म्हणतोय, स यक्ष्मा, यक्ष्मा म्हणजे तो भूत, अश्विभ्याम हुंकृतो. मग अश्वी काय, तर उपनिषदामध्ये वातावरणाचे 7 लेअर सांगितले, त्यातली 6वी लेअर आहे अश्वी. या अश्वीपासून तो भूत मानुषम लोकमागता पृथ्वीवरती येतो, आणि जो माणूस 4 हेतू सेवन करत असतो, विषमाशन वगैरे वगैरे, त्यांच्या शरीरात सम आ विशती प्रवेश करतो आणि राजक्षमक म्हणजे इन्फेक्शन डिसीज करतो. आमच्या लोकांना याचं ज्ञान होतं हो, आम्हाला भाषा समजत नाही आहे. फक्त मला सांगा, चक्रपाणीचा काळ किती, 11वं शतक. त्यावेळेला ॲलोपॅथी होती का, ॲलोपॅथी 18-19 सेंचुरीची गोष्ट आहे. 11th सेंचुरीमध्ये ॲलोपॅथीचा काहीही विचारही नव्हता. अशा काळात टीका लिहिताना चक्रपाणी काय टीका करतात बघा. वर्ण 2 नंबरचे वळ, ज्वर हेतू पित्तोष्मा ज्वर प्रभावेनं वर्धते. ज्वरामध्ये पित्ताचा जो उष्मा आहे तो ज्वर प्रभावाने वाढतो. हा प्रभाव ज्वरस्य दोष दुष्य विशेषात्मकस्य, दोष दोष संभूषण झाली की पित्ताचा उष्मा वाढणार आहे. आणि दुसरा उष्मा प्रभाव हा
ज्वरः त्रिपाद त्रिशिरः इत्यादी उक्त प्राणी विशेषस्य ज्ञेयः. 3 पाय 3 डोकी असा असलेला सूक्ष्म प्राणी जर शरीरात प्रवेश केला तर त्याने शरीराचा उष्मा वाढतो. याचं ज्ञान चक्रपाणींना होतं. टीका आहे ज्वर निदान अध्याय क्रमांक 1 निदान स्थानातला सूत्र 37 त्याची टीका. हे एडे नव्हते आणि म्हणून आम्ही भूतविद्या आज सध्या गदारोळ चालू आहे ना BH मध्ये. भूतविद्या म्हणजे काय? भूत म्हणजे ते उलट्या पायाचं पांढरे कपडे घातलेलं घाबरवणारं भूत नाही काही. भूत म्हणजे सूक्ष्म. पसदानामध्ये काय म्हणतात? भूता परस्परे पडो मैत्रशी. म्हणजे काय भूत एकमेकांमध्ये प्रेम करू असं म्हणायचं का ज्ञानेश्वरांना? नाही काही. भूत म्हणजे सगळे प्राणी मात्र एकमेकांवरती हे सजीव लोक सगळे सूक्ष्म प्राणी. त्याची विद्या म्हणजे भूतविद्या. ग्रहविद्या म्हणजे ते आकाशातले ग्रह नाही काही. ग्रह म्हणजे पकडणे. बालग्रह म्हणजे सगळे बालकांचे इन्फेक्शन डिसीज आहेत. टॅली करा तुम्ही. अहो राजेश माझी षड्रूप एकादश रूप सगळे इन्फेक्शन्स आहेत. स्वरभेद कास अतिसार आज सगळे UTIची लक्षणं सगळी आहेत ती. फक्त आम्हाला कळत नाही आहे. सगळं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. एक तर म्हणजे आमचे एक सर होते ते फार म्हणजे त्यांचं भाषा जरा शिवराळ होती. ते काय बोलायचे मी त्यांच्या भाषेत नाही बोलत जरा सौम्य करून सांगतो. ते म्हणायचे की आपले कपडे आपण घातलेले होते दुसऱ्याचे कपडे चांगले वाटले म्हणून आधी आपले कपडे काढले आणि आता त्याचे कपडे होत नाही आहेत म्हणून तसेच उभे राहिलेत सगळे. अशा सध्या भारतीय समाजाची अवस्था आहे. आपण आपला आहारविहार सोडला, आपली भाषा सोडली, आपला आचार सोडला, आपली चिकित्सा पद्धती सोडली, गाणं सोडलं, संगीत सोडलं, नृत्य सोडलं आणि असे तसे नंगे उभे राहिलेले असेल. सगळं त्यांचं आणलं जे परीक्षित नाही आहे. परीक्षा करून नाही घेतलेलं आहे आपण, ते प्रभावाने घेतलेलं. कारण आपल्या ब्रेनवरती काही 10-15 पिढ्या तो प्रभाव टाकलेला आहे की आमचंच चांगलं, आमचं तुमचे सगळे पूर्वज हे मूर्खच होते. जे जे युरोपात कंट्रीत आलं तेच चांगलं पडतं. त्यामुळे हे कोण वाचतच नाही. वाचलं नाही तर कळत नाही, कळलं नाही तर व्यवहारात नाही. म्हणून वाचलं पाहिजे आणि तो आमच्या निरूपणांचा उद्देश आहे. मी तर छोटा आहे फार. धर्माधिकारी सरांनी जो काय उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या पुढे हे झालेलं आहे आपलं. याच्याबद्दल बोलत नाही. आयुर्वेद प्रमाणनिष्ठते पुढे जाऊया आपण. चल पुढे जा, पुढे जा, पुढे एक मग मागे घ्या. यांना कसं कळलं असेल हो? बघा, ज्याचं बल क्षीण आहे, ज्याचं मांस क्षीण आहे, ज्याचे दोष उत्कृष्ट नाही आहेत, उत्कृष्ट आहेत, त्याला आधी स्तंभन देऊ नका. हे काय बिना अभ्यास कळलं असेल, बिना प्रात्यक्षिक कळलं असेल. रक्तपित्तामध्ये न आदौ स्तंभनम अर्हती. आणि स्तंभन केलं तर काय काय होतं हे पण लिहून ठेवलं. पण त्यांना ते दिसलं असणार आहे स्तंभन करून. चुकून स्तंभन केलं, रक्तस्तंभन केलं आणि उपद्रव निर्माण झाला. मग त्यांना कळलं की अरे अमावस्था आहे, दोष उत्कृष्ट आहेत कदाचित, किंवा दुसरी अवस्था आहे. अशा काही अवस्था आल्या त्याच्यामध्ये स्तंभन देऊ नका, त्याला भाऊ द्या. बलह्रास होईपर्यंत त्याला भाऊ द्या रक्ताला. हे असंच कळलं असं, बिना प्रात्यक्षिक कळलं असं नाही. यांनी बघितलं असं रुग्ण आणि त्याच्या जोडीला पुढे काय म्हणतात बघा. अर्शामध्ये जे पित्तोलपण रक्त आहे, ग्रीष्मादी ऋतू उन्हाळ्यामध्ये आलेला आहे, त्याला ताबडतोब थांबवा. म्हणजे त्याने अवस्था बघितली. इथे तुम्ही विचार करू नका नादो स्तंभन मारित, रक्तच आहे, श्राव्य अर्शाचा संदर्भ आहे. इथे थांबवायचं नाही. रक्तपित्तच नाही एक प्रकारचं, ते बुधगत रक्तपित्तच आहे. पण ते थांबू नका तुम्ही, कारण ते पित्तोलपणे घर्मकालाते आणि पातकफानुगत तिथे एकांतेनं स्तंभ आहेत. आता या दोन अवस्था बिना अभ्यास करता, बिना प्रात्यक्षिक करता यांना येईल का? म्हणून आयुर्वेद हा प्रत्यक्षाधारित शास्त्र आहे, मनाच्या गप्पा नाही. शेवट पुढे. आता ज्यांना अभ्यास करायचा नाही किंवा ज्यांची अभ्यास करायची इच्छा नाही, ज्यांचा उत्साह नाही, ज्यांना केवळ वृत्त्यर्थ उपजीविका रूप आयुर्वेद वापर करायचा आहे, त्यांना आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे बघा. कसा अभ्यास करा. दशविध परीक्षा भाव माहिती आहेत सगळ्यांना. प्रकृतीतः, विकृतीतः, सारतः, संवय, एवढे 10 भावाचा अभ्यास करा फक्त. हे 10 परीक्षा नाही आहेत, 10 परीक्षा भाव आहेत. यांचा फक्त अभ्यास करा. सार म्हणजे काय, सहन म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, विकृती म्हणजे काय, वय काय, आहार शक्ती काय, व्यायाम शक्ती काय, एवढं करा. त्याच्यामध्ये विकृती वर्ज नावाचे उरलेले 9 भाव हे कशाला अभ्यास करायचे? तर रुग्णाचं बल बघण्यासाठी. विकृती परीक्षण सोडून
प्रकृतीतः, सारतः, संवहनतः, व्ययतः, व्यायामशब्द, आशब्द, हे सगळे रुग्णाचं त्रिविध बल बघा. विकृतीतः परीक्षणाने तुम्ही दोषांचं बल बघा. हे माझं वाक्य नाही आहे, चरकाचं विमान 8 मधलं वाक्य आहे, दशविध परीक्षा भावानंतरचं वाक्य आहे. दोषांचं परीक्षण कशाने करा? विकृतीता परीक्षणाने. आणि मग औषधाचं परीक्षण करा, त्याचं त्रिविध बल बघा आणि यथा दोषम भैषजम अवचारे. काहीच कळलं नाही ना, एवढंच करा फक्त. 9 भाव इकडे, त्याने देहबल ठरवा. विकृतीता परीक्षणाने दोषाचा अनुमान करा आणि यथा दोषम भैषजम अवचारे. तुम्हाला यश मिळेल असं चरक प्रतिज्ञा करताय. आपण तसं केलं पाहिजे. पुढे मग कसं संहिता वाचन कसं झालं पाहिजे? तर योग्य आचार्य आधी शोधले पाहिजेत. संस्कृतचं आवश्यक तेवढं नॉलेज पाहिजे, की आपल्याला संस्कृत पंडित व्हायचं नाही, पण संधी समास विग्रह करता आले पाहिजेत, विभक्ती कळली पाहिजे, प्रत्यय कळले पाहिजेत. तंत्रयुक्तींचा मात्र सखोल अभ्यास पाहिजे. दर्शनशास्त्रांचा प्रायः उपयोगी अभ्यास सगळा केला तर फार छान. मी वेदांत शिकलेलो आहे, मीमांसा शिकलेलो आहे आणि न्याय वगैरे थोडं थोडं माहिती आहे. पण या दोन शास्त्रांचा मात्र वेदांत प्रमा मॅडमकडे आणि मीमांसा बावडेकरांकडे पूर्ण शिकलेलो आहे. संहिता ग्रंथांचा पुन्हा पुन्हा अध्ययन पाहिजे, एकदा नाही, मरेपर्यंत सतत अध्ययन. तसं मगाशी सर म्हणले की दरवेळेला वेगळं समजतं, तुम्हाला दरवेळेला वेगळं समजतं. तसं परिपक्व धातू आम्हाला आत्ता कळायला लागले. प्रत्यक्ष रुग्णानुभव आहे, नुसत्या गप्पा नाही पाहिजेत. त्याचा अनुभव रुग्णावरती केला गेला पाहिजे, कसं असल्या पाहिजे. नुसत्या मला नियम आहे सरांचा, ज्या दिवशी रुग्ण बघणार नाहीस त्या दिवशी बोलायचं नाही. रुग्ण बघितले तर बोलायचं. त्यामुळे तो चालू रुग्णानुभव असला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा वाचन, चिंतन, मनन, चिकित्सानुभव हे असलं तर एक दिवस असा येतो की संहिता तुमच्याशी स्वतःहून बोलायला लागतात, स्वतःहून संदर्भ काढतात तुम्हाला. पुढे म्हणून म्हणलेलं आहे परमप्रयत्न मातिष्ठेत विषक स्वगुण संपदा. स्वतःच्या गुणांची संपदा वाढवण्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ प्रयत्न केले पाहिजेत, स्वतःच्या आधी मग इतरांचे. स्वगुण संपदी म्हणलेलं आहे. पुढे म्हणून शेवट संदेश माझा, मी एक छोटासा अल्पमती वैद्य आहे, मला इथे बोलायची संधी दिली तर जाताना जो टेक होम मेसेज आहे तो मी दोषांना विसरू नका. दोषा एवही सर्वेषां रोगाणाम एक कारणम. इतकं बोलून या ठिकाणी मास संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं. 10वा वर्धापन दिन, तुमचं 100 वर्धापन दिन होत आणि 100व्या वर्धापन दिनालाही मला बोलव अशी अपेक्षा करतो आणि माझं थांबतो. धन्यवाद. व्याख्यानाबद्दल आभार काय बोलायचं एक श्लोक आहे. सिद्धांत सिद्धांतो नामस्य स्थापनचे निर्णय. म्हणजे आयुर्वेदिक शास्त्र आहे, या शास्त्राचा अभ्यास करताना मूलभूत सिद्धांतांचा तंत्रयुक्तीचा वापर करून अभ्यास केला पाहिजे. चरकसंहितेचा अभ्यास आणि चिकित्सा या एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. त्याचे विवेचन सरांनी आपल्या शैलीतून अतिशय उत्तम प्रकारे केलेले आहे. तसेच त्याच्या व्याख्यानामध्ये सुरुवातीला तात्विक अर्थापासून उत्तरोत्तर शब्दांचा गूढ अर्थ समजावून सरांनी हेतूनुसार गुणविपरीत आणि अत्ययिक चिकित्सेचे उहापोह मार्गदर्शन